नमस्कार एंड वेलकम। 253वें वेनसडे चार्ट में आप सभी का मैं दिल से स्वागत करता हूं और आप सभी कमिटेड टीएमपी लीडर्स और हमारे साथ जुड़े हुए नए डिस्ट्रीब्यूटर्स और गेस्ट का यहां पे स्वागत करता हूं। आपको एक्नॉलेज और अप्रिशिएट करता हूं। आज का हमारा वेनसडे चार्ट आपको पता है विशेष होता है। आज हम हमारे साथ जुड़े हुए सारे नए डिस्ट्रीब्यूटर्स को अप्रिशिएट करते हैं, एक्नॉलेज करते हैं यहाँ पर और उनके अनुभव सुनते हैं। और ये वेनसडे चार्ट काफी मदद कर रहा है हमारे सब टीम की। और नए गेस्ट जिन्होंने डेमोन्स्ट्रेशन देखा है लेकिन अभी तक निर्णय नहीं लिया है, उनको निर्णय लेने में मदद करता है हमारा आज का ये वेनसडे चार्ट। तो शुरुआत करते हैं हम मिशन से। टीएमपी का मिशन दोहराने के लिए आपको मैं इनवाइट कर रहा हूँ। जिनको मिशन दोहराना है आप हैंड रेज करिए, तो मैं आपको अनम्यूट करूंगा। लोकेश सर को मैं अनम्यूट कर रहा हूँ मिशन दोहराने के लिए। स्वागत है सर आपका। नमस्कार सर, आवाज आ रही मेरी? यस सर, नमस्कार। टीम माय पॉसिबिलिटीज में मैं लोकेश वाडेकर आपका दिल से स्वागत करता हूं। डायरेक्ट सेलिंग इंडस्ट्री में पूरी दुनिया में यह एक अकेली ऐसी टीम है जो अपने मूल्यों को लेकर मिशन और विजन पर काम करने के लिए प्रतिबद्ध है। हमारा मिशन है संभावनाओं के द्वारा लोगों को उनके जीवन में ताउम्र आनंदित और उत्साहित बने रहने के लिए मदद करे, ताकि वह भी उनके आसपास एक ऐसा वातावरण तैयार कर सके जिससे पूरी दुनिया में लोग संभावनाओं में जीने लगे। अगर आप भी इस तरीके का जीवन जीना चाहते हैं तो मैं लोकेश वाडेकर, एक पॉसिबिलिटी इन्वेंटर, आपको इस टीम का हिस्सा बनने के साथ साथ इस महान कार्य में योगदान देने के लिए आमंत्रित करता हूं। धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद। थैंक यू वेरी मच लोकेश सर, आपका बहुत बहुत धन्यवाद यहाँ पे मिशन दोहराने के लिए। तो आप सभी को पता है आज का वेनसडे चार्ट का महत्व क्या है। आज मैं सभी हमारे साथ जुड़े हुए नए डिस्ट्रीब्यूटर्स का यहाँ पे स्वागत करता हूँ। फरवरी महीने के सेकंड वेनसडे चार्ट से मार्च महीने के सेकंड वेनसडे चार्ट तक जितने भी नए डिस्ट्रीब्यूटर टीएमपी में शामिल हुए हैं, उन्होंने जो निर्णय लिया है कैंगन डिवाइस अपने घर में बिठाने का या बिजनेस करने का, तो ये अपने आप में एक बहुत बड़ा निर्णय है। और ये निर्णय आपके लिए और आपके फैमिली के लिए बहुत ही महत्वपूर्ण है। ये निर्णय सिर्फ हमारी हेल्थ पे इम्पैक्ट नहीं करेगा, तो हमारी वेल्थ पे भी इम्पैक्ट करेगा और पीस ऑफ माइंड भी हमको मिलेगा। हमने सिर्फ मशीन नहीं लिया है, हमने एक ऐसा डिवाइस परचेस किया है जो अलग अलग तरह के पानी के माध्यम से हमको सर्व करेगा। टीएमपी के माध्यम से हमको एक एसोसिएशन मिलेगा, लाइफ टाइम हमको कोचिंग मिलेगा और हम हमारा जीवन नेक्स्ट लेवल पर लेके जाएंगे। तो आप सभी नए डिस्ट्रीब्यूटर्स को मैं तहे दिल से यहाँ पे एक्नॉलेज करता हूँ, अप्रिशिएट करता हूँ और आपको शुभकामनाएं देता हूँ आपके आगे के जर्नी के लिए। तो हम शुरुआत करते हैं शेयरिंग से। यहाँ पे मैं खास करके इनवाइट करना चाहूँगा नए डिस्ट्रीब्यूटर्स को जो हमारे साथ जुड़े हुए हैं। आपको डिजिटल हैंड रेज करना है। आपके स्क्रीन पे रिएक्शन का एक बटन आता है, उस पर आप क्लिक करोगे तो फिर आपको रेज हैंड का ऑप्शन आएगा, उस पर आप क्लिक करोगे तो आपका डिजिटल हैंड रेज हो जाएगा और फिर मैं आपको अनम्यूट करूंगा। आपको ये बताना है शेयरिंग में शॉर्ट में 1-1.5 मिनट के समय में कि आपने क्यों निर्णय लिया एनर्जी का ये मशीन लेने का। आपने डेमोन्स्ट्रेशन में क्या देखा, या आपने कुछ अनुभव लिया, या आप किसी पे भरोसा करते थे उनके भरोसे पे आपने एक्सपीरियंस सुन के लिया। इतना जो इन्वेस्टमेंट है, जो लोगों को मशीन महंगा लगता है, तो ये मशीन आपने लिया मतलब आपने कुछ तो भी देखा इसमें इन्वेस्टमेंट करने से पहले। तो वो हम यहाँ पे सुनना चाहते हैं कि आपने निर्णय क्यों लिया, क्या देख के निर्णय लिया। और मैं सभी को बताना चाहूंगा कि ये प्रोग्राम 9:30 बजे कंप्लीट होता है। तो जो भी शेयरिंग होंगे मैं अपेक्षा करता हूँ कि शॉर्ट में होंगे। लीडर्स भी हमारे बात कर सकते हैं, आखिरी में लीडर्स बातें करते हैं हमारे साथ, जो हमारे 6 एंड अबव लीडर्स होते हैं। और जो गेस्ट जो डिस्ट्रीब्यूटर यहाँ पे नहीं पहुंचे होंगे, उनके बिहाफ पे जो
उनके स्पॉन्सर है वो भी शेयरिंग कर सकते हैं कि उन्होंने डिवाइस क्यों लिया। तो स्टार्ट करते हैं हम शेयरिंग। सुधाकर सर ने यहाँ पे हैंड रेज किया है सबसे पहले। इनको मैं यहाँ पे अनम्यूट कर रहा हूँ। सुधाकर सर, आपको अभी अनम्यूट किया है मैंने। स्वागत है आपका सर, वेलकम। मैंने ये मशीन आशीष कोकाटे सर ने हमें डेमॉन्स्ट्रेशन दिया था उनके घर में, तो म्हणजे डेमॉन्स्ट्रेशन बघितल्यानंतर हम्म। आणि आम्हाला प्रॉब्लेम होताच ऍसिडिटीचा. बरोबर. मग ते डेमॉन्स्ट्रेशन पाहून ते जे फायदे त्यांनी सांगितले ओके. त्याच्यामुळे मी मशीन लगेच बुक केली. व्हेरी गुड, अभिनंदन सर. आणि त्याच्यानंतर आता 25 डिसेंबर पासून माझ्या घरी ती मशीन लागलेली आहे. व्हेरी गुड, व्हेरी गुड. आणि माझं म्हणजे ऍसिडिटीचा प्रॉब्लेम पूर्ण कमी झाला. म्हणजे ओके. गळ्यातली जळजळ वगैरे सगळी कमी झाली. ओके. त्याच्यापासून मला फायदा झाला. व्हेरी गुड. तर हा. तुम्ही मशीन लावून समाधानी आहात? हो हो. म्हणजे तुम्ही जी इन्व्हेस्टमेंट केली तुम्हाला वाटते सार्थकी लागली? हो हो. व्हेरी गुड, व्हेरी गुड. तो धन्यवाद सर तुमचा खूप खूप शेअरिंग केल्याबद्दल आणि तुम्हाला थँक्यू सर. शुभेच्छा. थैंक यू, थैंक यू. तो यहाँ पे रिजल्ट शेयरिंग भी होता है, जो कुछ लोगों के अनुभव रहते हैं वो भी हम यहाँ पे सुनते हैं। सपना मैडम को मैं यहाँ पे अनम्यूट कर रहा हूँ। देखिए आपके स्क्रीन पे प्रॉम्प्ट आया होगा। वेलकम मैडम, स्वागत है आपका। गुड इव्हनिंग सर, मी सपना समीर बन. बोला बोला. ऍक्च्युली मी सप्टेंबर महिन्यामध्ये डेमो बघितलेला होता ओके. आणि मग डिसाईड तर झालेलं नव्हतं, पण नंतर मला युटेरसचा प्रॉब्लेम सुरू झाला अँड नॉर्मल साईज पेक्षा तो 3-4 पट जास्त वाढलेलं होतं. आणि आय थँक्स टू शितलेश सर अँड प्रियंका मॅडम, अपार्ट फ्रॉम दॅट साबळे सर टू, की ही हॅज गिवन अस अ डेमो मशीन. दे केप्ट इट विथ अस 15 days, nearly 10 days I are drinking that water, and I find it out this is good for health. So my husband had decided so it should be fit at our home. So at the time of 10th February, I have fitted at my home, and now the experience is well and good. Great, All family great. members are very happy for that. Once बहुत more, बढ़िया. thank you to Shitlesh sir and Priyanka ma'am. थैंक यू मैडम, थैंक यू वेरी मच. थैंक यू फॉर शेयरिंग कि आपने आपका अनुभव शेयर किया यहाँ पे. तो यहाँ पे अनुभव भी लोग शेयर करते हैं दूसरे बुधवार को. ठाकुरदास सर को मैं यहाँ पे इनवाइट कर रहा हूँ. सर आपको अनम्यूट किया है, वेलकम. नमस्कार सर. नमस्कार नमस्कार नमस्कार. सर. मी मशीन लावून 6 महिने झाले मला. ओके. बराच फरक पडला. ऍसिडिटी तर पूर्ण गायबच झाली आहे बरोबर. आणि थकवा आता येत नाही. आता दिवसभर फ्रेश राहतो मी. हम्म. आणि स्किन पण चांगली चमकायला लागली चेहऱ्यावरची. व्हेरी गुड. आणि केस माझे पांढरे होणे कमी झालेत. बर. म्हणजे केस जे गळत होते आणि पांढरे होत होते लवकर, ते थांबलेत बरेच सारे स्पीड प्रमाणात. कमी झाला. स्पीड कमी झालाय. व्हेरी गुड. म्हणजे हळूहळू सगळं चांगलं व्हायला लागलं त्या पाण्यामुळे. हम्म. म्हणजे खूप फरक आहे पाण्यामुळे. म्हणजे पैसे म्हणजे असं वाटतंय आता का पैसे पूर्ण वसूल आहेत आपल्या पाण्याचे. व्हेरी गुड, व्हेरी गुड. हा. छान. म्हणजे पैसा आणि वसूल प्रॉडक्ट आहे असा तुमचा अनुभव आहे. बिलकुल बिलकुल. थोडं मनाची तयारी ठेवावी लागते, पण प्रोडक्ट जोरदार आहे. म्हणजे आपल्या आयुष्याचा जगण्याचा रेशो जो चांगला होऊन जाईल. म्हणजे डॉक्टरचं बिल भरायचं काम नाही. व्हेरी गुड, म्हणजे व्हेरी खरंच आहे. म्हणजे एक जीवनातला पार्ट आहे तो केंजन वॉटर. म्हणजे एसेन्शियल आहे. जसं तुम्ही मोबाईल ठेवता जवळ, गाडी ठेवता जवळ, तसं तुमचं पाणी सुद्धा चांगलंच पाहिजे तुमच्या जवळ. व्हेरी गुड, व्हेरी गुड. थैंक यू ओके ठाकुरदास सर, थँक्यू सर. थैंक यू वेरी मच. थैंक यू फॉर शेयरिंग सर. आशीष कोकाटे सर को मैं इनवाइट कर रहा हूँ. वेलकम सर. थैंक यू वेरी मच सर. वेलकम. टीम माय पॉसिबिलिटी के साथ जो भी नए डिस्ट्रीब्यूटर जुड़े हैं और जो भी नए गेस्ट हैं उनको मेरी तरफ से नमस्कार. मैं मेरा परिचय देना चाहता हूँ कि लोग कुछ नए होंगे यहाँ पे, ज्यादा तो मुझे पहचानते,
किसी के लिए मैं स्ट्रेंजर भी हूँगा, मैं भी स्ट्रेंजर्स। तो मेरा परिचय है, मैं आशीष कोकाटे, रेंज फॉरेस्ट ऑफिसर हूँ और पिछले 4 साल से ये पानी पी रहा हूँ और 3 साल से रिकमेंडेड भी कर रहा हूँ हेल्थ और वेल्थ के लिए। और मेरा मिशन है, टीएमपी का जो मिशन है, सब लोग इंडिया में या पूरे वर्ल्ड में ये मशीन सबके घर में लगना चाहिए। और मेरे रिजल्ट क्या है तो ये बताना चाहता हूँ कि मैंने मशीन लिया था मेरे वाइफ जो रेंज फॉरेस्ट ऑफिसर है उनके लिए। उनको किडनी का एक डिसीज हुआ था, नेफ्रोटिक सिंड्रोम, और डॉक्टर ने कह दिया था कि अब इनका किडनी ट्रांसप्लांट तक का प्रवास यानी जो है ये रहेगा, सफर रहेगा। हमने मशीन लगाया मैं मार्च 2022 में, और मेरी मिसेस के 3 महीने के अंदर रिपोर्ट पूरे नॉर्मल आ गए, क्रिएटिन सब रिपोर्ट्स नॉर्मल आ गए और मिरेकल हो गया। और मेरी मिसेस इसको हमेशा दूसरी माँ कहती है, जो जन्म देने वाली है वो पहली माँ और जिसने जान बचाई वो दूसरी माँ। बरोबर। तो कैंगन का इतना बड़ा महत्व मेरे घर में है। और बाकी रिजल्ट तो इतने अच्छे हैं। पापा को रिजल्ट है, उनके पैर घुटने दुखते थे तो वो एक रिजल्ट है। मम्मा की एसिडिटी कम हो गई, भाई की एसिडिटी, हाइपर एसिडिटी, जिसकी 2 बार एंडोस्कोपी किया हमने तो उसकी एसिडिटी बढ़ गई। उसकी उम्र तो अभी 35 ईयर्स का ही है, वो तो 30 साल के उम्र तक ही उसके 2 बार एंडोस्कोपी हो चुकी थी। तो इतने मिरेकल रिजल्ट है कि सब रिलेटिव्स के यहाँ पे मेरी मशीन लग गई है अभी। बरोबर। यस। और मैं इस माध्यम से सबसे लास्ट में मेरे भाई के यहाँ पे लगी, 2 1.5 साल पहले लगी। मैं 4 साल से यूज कर रहा हूँ। तो वो मशीन हमने जबरदस्ती लगाई क्योंकि मुझे पता है था कि ये इतने रिजल्ट अच्छे हैं। और वो बॉम्बे में काम करता है, मंत्रालय में। उसकी एंडोस्कोपी के लिए मुझे जाना पड़ा एक बार। तो अगर अपने नियर एंड डियर वन की अगर कुछ होता है, हॉस्पिटलाइज करना पड़ता है, तो हमको ही भाग के जाना पड़ता है, सही सब बात। काम छोड़ के। हम्म। तो इसलिए मैंने पिताजी को बोल के एफडी तोड़ के उसके यहाँ पे मशीन लगवाई। और अभी वो इतना खुश है की वो बोलता है, दादा मला आता छान झोप लागते आणि छान भूक पण लागते। भूक लागते आणि झोप लागते। यस, वो जो मिसिंग था उसके लाइफ में। सही। तो इतने मिरेकल रिजल्ट है और इतने अच्छा ये काम करने में मजा आ रहा है। तो बरोबर। इसलिए मैं सबको इनवाइट करता हूँ इस मशीन को अपने लिए और अपने नियर एंड डियर वन के घर पे लगाने के लिए। सही बात। जहाँ पे आपको कब सब काम छोड़ के जाना है, वहां पे हम्म, पहले मशीन लगाना है और सही। पैसे भी लेके जाना है हाँ, साथ में। साथ में। तो वहां पे बरोबर। पहले मशीन लगाएगी। सो थैंक यू वेरी मच सर ग्रेट, ग्रेट। फॉर थैंक यू गिविंग मी आशीष मोर सर। टाइम। थैंक यू फॉर शेयरिंग। तो यस। आपने सुना आशीष सर का एक्सपीरियंस कि आशीष सर खुद और मैडम दोनों रेंज फॉरेस्ट ऑफिसर है। और होप सारी छोड़ दी थी, मैडम की हेल्थ ऐसी हो गई थी। तो आज उनके घर में कैंगन की वजह से जो वातावरण बना है, और वो इसलिए प्रमोट नहीं कर रहे कि कुछ पैसे मिलेंगे, वो इसलिए प्रमोट करते हैं कि उनको जो रिजल्ट मिले, उनको लगता है कि मैं कितने लोगों के घर पे ये डिवाइस दे सकता हूँ ताकि लोगों की मैं हेल्प कर सकूँ, उनके हेल्थ की लिए कुछ कर सकूँ, कुछ स्टैंड ले सकूँ। तो ये हर एक का अपना अपना संदर्भ होता है। और आशीष सर का पूरा फैमिली उसमें इन्वॉल्व है, और सारे रिलेटिव ज्यादातर पहली 15-20 मशीन विदाउट डेमो उनके रिलेटिव पे यहाँ पे गई जब मैडम ने वो रिजल्ट निकाले 3 महीने पानी पीने के बाद। तो थैंक यू आशीष सर। शीतलेश सर को मैं इनवाइट कर रहा हूँ। वेलकम सर। शीतलेश सर, आपका वीडियो ऑन हुआ है। वेलकम, स्वागत है आपका। नमस्कार सर. नमस्कार, नमस्कार। सर्वप्रथम मी माझी ओळख करून देतो पुन्हा एकदा. माझं नाव शीतलेश दीक्षित. मी एक म्हणजे माजी सैनिक असून सध्या गव्हर्नमेंट आयटीआयला कार्यरत आहे जळगावला. मी लास्ट टाइम पण शेअर केलं होतं की माझ्याकडे जो दूधवाला येतो त्यांनी मशीन घेतली बिकॉज त्याच्या वाईफला ना खूप म्हणजे ते 4 ऑपरेशन झाले त्याच्या वाईफचे पोटाचे नागपूरला. आणि एवढं पेन व्हायचं त्या लेडीला रात्री. अक्षरशः ज्या दिवशी आम्ही त्यांच्याकडे मशीन लावायला गेलो
तर त्यांच्या सासूने आम्हाला सांगितलं की पाय आपटायची म्हणे, ती रात्रभर ओरडायची. आणि आम्ही लाईलाज झालो होतो म्हणे, कारण आमच्याकडे पर्याय नव्हता. शेवटी आम्ही तिच्या म्हणजे दुःखाकडे दुर्लक्ष करून चादर डोक्यावरून घेऊन घ्यायचो म्हणे, ती रात्रभर ओरडायची. आणि तिची मानसिकता अशी होती की जिथे पण तिने टॅबलेट ठेवलं असेल, जुनं असो एक्सपायर्ड असो, डझंट मॅटर, फक्त तिला रिलीफ मिळाला पाहिजे. 14 गोळ्यापर्यंत रात्री ती बाई घेत होती, 14. जेव्हा ती आमच्याकडे आली, मी त्यांना म्हटलं वहिनी तुमची किडनी कशी काय अजून जिवंत आहे, 14 गोळ्या तुम्ही घेता? कारण तो माझा म्हणजे ट्युशन मध्ये तो माझ्यासोबत कधी शिकलेला होता मित्र. तर मग त्यांनी 2 दिवस पाणी पिलं. तिसऱ्या दिवसापासून त्या लेडीजला पोट दुखणं बंद झालं. आणि जसं बंद झालं ते रेग्युलरली इंटरेस्टने यायला लागले. आम्ही पण त्यांना गाईड करायला लागलो की पाणी कसं प्यायचं, आता पाणी पिते त्यामुळे बुवा तुम्ही हे नका करू की एकदम टायगर बनून जावं, फ्रीडम भेटलं, खूप काही खा. एक दिवस ती लेडी गेली लग्नात, खूप काही खाल्लं आणि रात्री तिला त्रास झाला. आणि आम्ही जसं जसं गाईड केलं ते तसे तसे मोल्ड होत गेले. त्यांना फक्त ग्रुमिंगची आवश्यकता होती. मला अजूनही आठवते, माझा मित्र आला होता, तो म्हणे आपण 5-6 महिन्यात घेऊ मशीन. पण त्यांनी लगेच म्हणजे 20-25 दिवसातच निर्णय बनवला आणि मशीन घेतली. त्याला एवढा चांगला रिझल्ट आहे. आणि सपना मॅडमनी आता रिझल्ट शेअर केलाच त्यांचा. सपना मॅडमच्या घरी मी स्वतः गेलो होतो त्यांना बघायला. मी त्यांच्या हस्बंडला मी फोन केला होता की समीर तू ऍडमिट कर म्हटलं मॅडमला, खूप तब्येत जास्त खराब आहे. आणि त्या शेगावला पण 2दा जाऊन आल्या आणि त्यांचं किती हे आहे तुम्ही स्वतःच ऐकलं. आणि ते खूप अभ्यासक आहे, MSc केमिस्ट्री, स्कूल ऑफ स्कॉलर्सचा 10 वर्षाचा अनुभव आहे त्यांना. म्हणजे आपण एवढे जुने असून जितका अभ्यास आपला नसेल केंगेनचा, तेवढा अभ्यास त्या लेडीला आहे. आणि त्यांनी शेअर केलाच त्यांचा अनुभव. आणि एक माझा पर्सनल, आपण म्हणजे म्हणतो ना की शिकायची काय वय नसतं शिकायचं, तसंच कॅंगेनच्या अनुभवाचं पण मला असं वाटतं की काही आपण त्याचं एंड नाहीये, त्याचं काही वय नाहीये. अमर सरांनी एक दिवस मला असं सांगितलं किंवा आमच्याकडे एक असे आहे लोक ज्यांच्याकडे कॅंगेनची मशीन आहे आणि ते आपल्या कुत्र्याला कॅंगेनचं पाणी देतात. काही दिवस कॅंगेनचं पाणी दिलं तर त्याच्या कुत्र्यानी रेग्युलर वॉटर, टॅप वॉटर पिणं सोडून दिलं. आता ही गोष्ट ऐकताना आम्ही ऐकून घेतली, पण घरी येऊन आम्ही नवरा बायको हसलो ऍक्च्युली. म्हटलं चला आता आपण पितो, आपल्याच घरचा फॅमिली. माझ्याकडे पण एक लॅब्राडॉर आहे, मी त्याला सुरू केलं देणं. आणि सर तुम्ही विश्वास नाही कराल, आज जवळपास 3 महिने झाले मी रोज सकाळी त्याचा एवढा गुच्छा काढत होतो, एकही केस गळत नाही त्याचा. आता इव्हन परवाच्या दिवशी माझ्या घरी कोणतरी आलो तर ओढून बघत होतो प्रॅक्टिकली ते केस. म्हणजे इट इज व्हेरी डिफिकल्ट टू डायजेस्ट की एका लॅब्राडॉरचे केस नाही सुटत, पण त्याला कॅंगेनचं पाणी दिल्यामुळे त्याचे केस आता बिलकुल निघत नाही. आणि तो डेमो झाला आमच्यासाठी, लोकांसाठी. लोक येऊन आता ओढून बघतात, अरे यार खरंच निघत नाहीये. तर हे सगळं म्हणजे एक मिरॅकल टाईप आहे. आणि माझ्या वाईफचं पण खूप आराम झालं. आणि त्या दूधवाल्याचा केस ऐकून, जो मेडिकलवाला आमचाच मित्र आहे, तो त्याचं मेडिकल आहे रविनगरला, अविनाश मेडिकल. आता तो म्हणे काय रे म्हणे तू येत नाही, हाय येत नाही, काय रे कोणती मशीन लावली म्हणे तुम्ही म्हणे, मला पण सांग म्हणे, मलाही खूप ऍसिडिटी आहे, हे आहे ते आहे. तर मी त्याला म्हटलं ठीक आहे, तुला वेळ येईल तेव्हा मी घेऊन जाईल सोबत. मला पण त्यांनी विचारलं, जो आमचा दूधवाला आहे, यार मेरे को भी बोल, मेरे घर पे भी बहुत प्रॉब्लेम है. म्हणजे अशी अवस्था आहे. बरोबर. हे अनुभव आहे लोकांचे. ग्रेट तो ग्रेट. पण आता इंटरेस्टेड आहे त्यासाठी. आता रविवारी प्रोग्राम ठेवलेला आहे, तर आम्ही त्याला घेऊन जाऊ रविवारी. बरोबर. व्हेरी गुड व्हेरी गुड. थँक्यू शितलेश. थँक्यू सो मच. खूप छान. थँक्यू व्हेरी मच. तर बघा, माणसावरच नाही तर पशुवर सुद्धा असे अनुभव आपण घेत आहोत. मनोज पवार सरांना इन्व्हाइट करत आहे. वेलकम मनोज सर. नमस्कार सर. नमस्कार. या गेल्या महिन्यामध्ये 5 मशीन आपल्या टीममध्ये, माझ्या टीममधून, जसे विजय पाटील साहेब आहेत, बोईसर, प्रशांत राऊत आणि आमची पूर्ण टीम मिळून या गेल्यात. त्याच्यामधला एक किस्सा असा आहे की ज्यांच्याकडे आम्ही डेमोसाठी गेलो होतो, तर ऑलरेडी त्यांना त्यांच्या मिसेसला कॅन्सर होता. आणि ज्यावेळेस मशीन बघितलं, मशीनचा डेमो वगैरे बघितला, आणि बघितल्यानंतर ते म्हणतात की या पाण्याबद्दल आम्ही जेव्हा टाटा मेमोरियलला जायचो, जेव्हा टेस्टसाठी वगैरे,
तर तिथे आम्हाला ते पाणी पिण्यासाठी द्यायचे, पण आम्ही हात धुण्यासाठी जर पाणी मागितलं तर ते देत नव्हते, कारण तिथे एक माणूस बसलेला असतो. तर आम्हाला असं वाटलं होतं की पाणी तर पाणीच आहे ना, एवढं काय फरक आहे, थोडंसं हात धुण्यासाठी जरी दिलं तर काय फरक पडणार आहे. पण आज बोले आम्ही ज्यावेळेस हा डेमो बघितला तेव्हा त्या पाण्याची जी किंमत म्हणजे व्हॅल्यूज आहे ते आज आम्हाला लक्षात आली आणि मशीनची व्हॅल्यूज आता समजायला लागली. हा डेमो बघितल्यानंतर जसं त्यांनी एक रिझल्ट हे केला की मला स्वतःला पाणी फील झालं की आपण पाणी पिल्याने किती फरक पडतोय. त्यांची परिस्थिती थोडीशी हलाखीची होती, पण त्यांनी सर्व मॅनेज करून गोल्ड वगैरे सर्व करून कृष्णा आरेकर त्यांनी सुद्धा मशीन हे केली. तसंच शीतल तांडेल, दिलीप वैद्य, अजय धर्ममेर आणि पंकज नाईक असे सर्व लीडर्स आहेत आता ज्या आपल्या आज म्हणजे विठ्ठल सरांचा जो आपला फंक्शन होता ओपनिंगचा तिथे आले पण होते, व्हिजिट पण बघितलं आणि एक मोठं स्ट्रक्चर उभं झालेलं आहे हे त्यांच्याही लक्षात आलं की केंगन आपल्याला एक आरोग्यासोबत पूर्ण एक जीवन बदलू शकतं. यांचं जिवंत उदाहरण त्यांनी या सर्व याच्यातून बघितलंय आणि खूप मोठं काम आपल्याकडनं होतंय याचा खूप अभिमान वाटतं की अशा लोकांपर्यंत आपण पोहोचतोय. बरोबर. कुठेच आपलं त्यांच्याशी रिलेशन नव्हतं, पण त्या लोकांपर्यंत पोहोचतोय आणि त्यांच्या जीवनामध्ये काहीतरी नवीन चांगलं आरोग्य आणि एक हॅपीनेस आपण देण्याचं काम एक टीएमपीच्या टीम कडून आपण करत आलोय. आणि मला सुद्धा एक अभिमान आहे तर मी पण या टीएमपीचा एक हिस्सा आहे. त्यासाठी सर्वात प्रथम तुमचे धन्यवाद, कारण तुम्ही एक प्लॅटफॉर्म असा उभा केला ज्याची आज आम्ही पुढे घेऊन जाण्यासाठी एक तयारी दाखवत आहे. धन्यवाद सर. थँक्यू व्हेरी मच मनोज सर, धन्यवाद शेअरिंगसाठी आणि शुभेच्छा तुम्हाला. शिवाजी गायकवाड सर यांना अनम्यूट करत आहे. नमस्कार सर. नमस्कार. सर्वात प्रथम सर विठ्ठल सरचं अभिनंदन की त्यांनी ऑफिस ओपनिंग पहिलीच आपण तिथं कस्टडीत नेऊन मशीन दाखवून जॉईनिंग केलेले आहेत. आता तर भरपूर आनंद घेता येईल कारण ऑफिशियली ओपनिंग झालेली आहे. तर त्यांचे बी अभिनंदन की जी आपली टीम सपोर्ट करते. त्यानंतर सर टीमला किंवा त्यांना माझं माहिती की माझं नाव शिवाजी गायकवाड आहे. मी याच्या अगोदर फोर्समध्ये नोकरीला होतो BSF ला. 23 वर्ष मी गव्हर्नमेंट जॉब केला, पण आता फुल टाइम केंगन बिझनेस करत आहे. आणि मागच्या आठवड्यात आपली जॉईनिंगची हॅट्रिक झाली सर. माझ्या टीम मध्ये एका कॅन्डिडेटना अजय नैनानी, विजय चांडकाई आणि दिलीप तलरेजा हे एका हप्त्यात एका पाठोपाठ 3 दिवसात जॉईनिंग मिळाल्या. त्यामुळे त्यांना ते पॉइंट बोनसचा बी बेनिफिट झाला. व्हेरी गुड. आणि कामाला लागले. ग्रेट. त्यांनी हा विषय सर अगोदर ऐकलेला होता खूप, पण ज्यावेळेस आम्ही पोहोचलो ते म्हणत आता ऐकण्याचा विषय नाही राहिला, आता ऍक्शनचा विषय आला, हा चेक घ्या आणि जॉईनिंग करा. क्या बात आहे. ग्रेट. खूप छान. बहुत बढ़िया सर. थँक्यू शिवाजी सर. थँक्यू व्हेरी मच. तर आपण बघत आहोत शिवाजी सरांच्या शेअरिंग मध्ये की केंगन खूप लोकांना माहित आहे, परंतु जवळून सांगणारा कोणी जेव्हा भेटते ना तेव्हा लगेच लोक ऍक्शन घेतात की आता ऐकण्याचा नाही, आता करण्याची वेळ आलेली आहे, ऍक्शन घेण्याची वेळ आलेली आहे. हा एक्सपिरियन्स आपण करतो. मनीषा मॅडम अनम्यूट होतात का बघा. हा सर. एक मिनिट. हा बोला मॅडम, अनम्यूट झालात तुम्ही. स्वागत आहे तुमचं. जय गजानन सर. जय गजानन. नमस्कार. मी मनीषा वानखेडे बोलत आहे. बोला. आणि मला सांगायला खूप आनंद होईल की डोरकर सर आणि आपले कौस्तुभ सर यांनी मला खूप मदत केली. आणि माझ्या घरी आज कॅंगर लागले. आज बराबर 8 दिवस झाले माझ्या घरी कॅंगर लागून. आणि मी सकाळी, दुपारी, सायंकाळी 3 टाइम मी फ्रेश पाणी पित आहे. व्हेरी गुड. आणि मला अगोदरपेक्षा खूप छान वाटते. माझा लिव्हरचा प्रॉब्लेम होता आणि माझ्या गर्भपिशवीमध्ये गाठ होती. आताच मी 15 दिवस झाले मी सोनोग्राफी केली. माझं लिव्हर 3 ग्रेडच्या पार झालेलं होतं आणि माझी गाठ जे होती तर ती 3.5-4 ml ची होती. तर मी आता 15 दिवस झाले मी पाणी पित आहे. तर मला माहित पडलं की माझी सोनोग्राफी केल्याच्या नंतर की माझी गाठ नाहीये माझ्या पोटामध्ये, सांगितलं त्यांनी. आणि दुसरी गोष्ट की लिव्हर माझा फर्स्ट ग्रेडवर आलेला आहे. म्हणून मला खूप छान वाटत आहे. आणि फ्रेश पाणी पिऊन मला पहिल्या अगोदर मला असं थकल्यासारखं वाटत होतं, पण मला आता थकल्यासारखं नाही वाटत आहे. मी छान कामही करत आहे. नाही तर मला हे पाणी प्यायच्या अगोदर 4-6 महिने अगोदरची गोष्ट आहे. कौस्तुभ सर माझ्या मिस्टरला भेटले आणि माझे मिस्टर माझ्यासाठी औषध घ्यायला चालले होते. तर अगोदरचे मित्र आहे पण हे.
आणि ते भेटल्याच्या नंतर यांनी विचारलं की बा तू कुठे चालला, त्यांनी सांगितलं की बा मी औषध आणायला चाललो, असं अशी गोष्ट झालेली आहे घरी. तर मग सरांनी बोलले की कौस्तुभ सरांनी बोलले की पाणी पिऊन बघ, आराम लागेल. तर मला 2-3 दिवस तेवढं काही वाटलं नाही. मला वाटलं का आता औषधने आराम नाही होत आहे, त्या पाण्यानं का बरं आराम होईल मला. तर मी काही पाणी नाही पित त्यांना, तुम्ही मला हॉस्पिटलमध्ये घेऊन चला. आता हे बोलले तू 4-5 दिवस हप्ताभर तर पाणी पिऊन बघ, तुला काय वाटते. तर चौथ्या दिवशी म्हणजे जे लोक मला उचलत होते सकाळी, मला उठणं नव्हतं होत. माझी मोठी मुलगी आहे, ती सकाळचे टिफिन मुलांचे करायची, मला खूप सारे प्रॉब्लेम होते. तर चौथ्या दिवशीपासून मला खूप आराम लागला. मग मी म्हटलं पाणी पेत पेत गेली, तर माझं जसं श्वास थांबायचा, असं वाटायचं का रात्रीच्या वेळेस मला एकदम खिडक्या दरवाजे मी कितीदा केलं आहे की खिडक्या आणि दरवाजे चालू करून द्यायची आणि बाहेर जाऊन एकदम बसायची. माझं आतमध्ये माझं दम घोटत दम होता. खोट मला आहे. तर डॉक्टरनी सांगितलं मला की तुम्ही थायरॉइड चेक करा. मग मी थायरॉइड चेक केलं, मला थायरॉइड नव्हतं सर. तरी पण मला 15-15 दिवसातून व्हायचं, तरी पण मी तशीच करायचे. माझे मिस्टर मला ओरडले पण की तू चोरा आतमध्ये घेशील एखाद्या दिवशी असं करून. म्हटलं नाही, मला प्रॉब्लेम होते, मी काय करणार. तर म्हणजे तू जास्त पाणी पे. तरी पण मी कौस्तुभ सरांच्या इथनं 4 महिने पाणी आणलं. कौस्तुभ सरांनी मला खूप सपोर्ट केला पाण्याबद्दल. माझे मिस्टर पण नाही राहायचे, तर ते मला घरी आणून द्यायचे. 2 भाभी आणि कौस्तुभ सर दोघं पण यायचे घरी, मला पाणी आणून द्यायचे. मग त्याच्यानंतर मी पाणी प्यायल्याच्या नंतर माझा एक सगळ्यात मोठा प्रॉब्लेम हा होता की थंडीच्या दिवसात माझा हात राईट हँड काम नाही करत. तर राईट हँड माझं काम नाही करत. आणखी थंडीच्या दिवसात मी लोणचं नाही, लिंबू नाही, कोणतेच आंबट पदार्थ, इवन मी थंड पाणी पण नाही पिऊ शकत. फक्त मला ओन्ली गरम पाणी करून प्यावं लागते. तर म्हटलं पाणी मला रिलीफ वाटत आहे. तर मग मी पाणी प्यायची. माझा गळा वगैरे जसं थोडसा हलकासा अंगार व्हायचं माझ्या गळ्यामध्ये, असं चुनचुन चुनचुन करायचं. तर मी म्हटलं पाणी न तर नाही होऊन राहिलं, पण मला नंतर कळलं की मला काय म्हणतात त्याला, टॉन्सिस पेक्षा तो कोणता तरी एक आहे, ते माझ्या गळ्याला व्हायचं. तर ते गाठ यायची एवढी मोठी, आणि मला ती गाठ तोंडामध्ये हात टाकून ती एक साईडनं एक गाठ काढायची मी, दुसऱ्या साईडनं दुसरी गाठ काढायची मला इंजेक्शन दिल्याच्या नंतर. पण ते मला असं वाटत होते की त्या ठिकाणी मला चुरचूर होत आहे. आणि मग म्हटलं पाणी पितोच ना, पण म्हटलं मला आराम व्हायचा. पण मी म्हटलं पाण्यानेच आराम होते का, त्याच्यासाठी मी स्वतःवर प्रॅक्टिकल पण केलं. तिकडे पाणी पण प्यायची, तिकडे गुपचूप पण खायची, लोणचं पण खाल्लं मी. सगळं आईस्क्रीम होती खाऊ शकत, पण पहिल्यांदा मला 40 वर्ष होत आहे. 40 वर्षामधून मला असं आठवते की मी थंडीमध्ये पहिल्यांदा मी आईस्क्रीम खाल्ली. नाहीतर मी अजून थंडीमध्ये कधीच आईस्क्रीम नाही खायची. पण मला माझ्यावर प्रॅक्टिकल करायचं होतं की पाण्याने खरोखर आराम होते की नाही होत. नाहीतर मी म्हणेन का मला आराम झाला, परत मला तसंच होईल, तर मग माझं हे नाही होणार ना. म्हणून मी या सगळ्या गोष्टी खायची. कुठे पण गेली, तिकडनं माझ्या मोठ्या ताईचा फोन यायचा की तू मनीषा तू खाऊ नको, तुला इंजेक्शन लागते, मग तुला काहीच आठवत नाही, तू नको खाऊ. आई पण रागवायची, माझे मिस्टर पण रागवायचे, मुलं पण रागवायचे. तरी पण सर मी चोरून वगैरे हे प्रॅक्टिकल स्वतःवर करत होते. पण ह्या वर्षी इतकं झालं की जे माझ्या तोंडातून ज्या गाठी निघत होत्या त्या ह्या वर्षी नाही निघाल्या. मला खूप आनंद वाटत आहे. आणि माझा जो लिव्हरचा प्रॉब्लेम आहे तो पण सॉल्व्ह झाला. आणि माझ्या गर्भपिशवीमध्ये गाठ होती, ती पण सॉल्व्ह झाली. मी खूप छान. खूप सरांचा धन्यवाद करते की त्यांनी मला खरं डॉक्टर म्हणजे काय आहे ते आता कळलं मला, की डॉक्टरच नसतात, पाणी पण काही असते. व्हेरी गुड, व्हेरी गुड. थँक्यू मनीषा मॅडम, थँक्यू व्हेरी आणि मच. 4 महिने. हा बोला. मला खूप आनंद होत आहे सर की मी बाहेर जात आहे आणि मी बाहेर नाही निघायची. मला असं वाटत होतं की 2 कदम पण मी चालणार पाऊल तर मला त्रास होणार. परत येऊन मी घरी झोपणार आणि माझे सगळेजण, माझे मुलं, माझे मिस्टर, सगळेजण माझे परत माझ्याकडे लक्ष देणार. मला चांगलं नाही वाटायचं. कुठेही चालते का तू, तुम्ही जाऊन या ना, मी आहे. पण आता मी बाहेर पण छान जात आहे आणि छान एन्जॉय करत आहे सर मी आता. व्हेरी गुड, व्हेरी गुड. शेगावला पण आला एवढ्या दुरून, नागपूरवरून. हा, परत मी 2दा शेगावला पण आले, एक 4 जानेवारीला आणि एक आता व्हेरी 8 गुड. मार्चला. नाही तर माझ्यासाठी बसणं म्हटलं सर मी इतकं बसू नव्हती शकत. माझ्यासाठी 15 मिनिटं बसले खूप झालं. मला झोपायला पाहिजे. 15 मिनिटं झाले का मला झोपायला पाहिजे. दुसऱ्याला ही गोष्ट मला सांगायची होती की मला कोणी बोलले
मला कोणी बोलले ना, तू का बोलला, चाहे मग तिथे माझे मिस्टर पण असो, मला खूप राग यायचा की हे मला परत का बोलले, असं काही वाईट बोलला काही, पण ते माझ्या मेंदूमध्ये ती गोष्ट अशी फिरायची का हा व्यक्ती मला का बोलला डबल. मी खूप हायपर होऊन जाते जोपर्यंत त्याला त्याचं उत्तर नाही देत, तोपर्यंत माझ्या मनामध्ये मला तेच वाटत की नाही, जोपर्यंत त्याला बोली आला तेव्हाच माझ्या मनाला मला शांती वाटेल. जेव्हा मी बोलीन मग सर अखेर मी त्याला बोलून देत होती प्रत्येक गोष्ट. पण आता असं आहे माझं, कोणी मला बोललं वाटते जाऊ दे, बोलू दे, पुढचं पुढे जाऊ. म्हणजे ब्रेनला पण हायड्रेशन मिळालं तुमच्या हो 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 पाण्यामुळे. सर, नक्की व्हेरी नक्की गुड, नक्की. व्हेरी गुड. माझे मुलं तर जेव्हा मशीन यायची, मी कौस्तुभ सरांकडे जायची, मग 15 कधी 8 दिवसांनी पाणी घेऊन यायची, 8 दिवस गॅप जायची. तर मग मी बोलायची घरी, तर माझे मुलं म्हणायचे की पप्पा लवकरात लवकर मशीन घेऊन या, मम्मी हायपर होते. जेव्हा तिला पाणी भेटते ती शांत राहते. क्या बात है, ग्रेट ग्रेट. माझे खूप छान. मिस्टर बोलले की तुमच्यापेक्षा मला काळजी आहे, कारण की सगळ्यात ते गुस्सा माझ्यावर काढते. तर मी लवकरात लवकर पाणी मशीन आणणार. आज 8 दिवस झाले सर माझ्याकडे मशीन व्हेरी लागली आणि मला फ्रेश पाणी, माझे पूर्ण आम्ही सहपरिवार 3 टाइम पाणी पितो सर. व्हेरी गुड. थँक्यू थँक्यू मनीषा मॅडम. खूप डिटेलमध्ये मॅडमनी स्वतःचे रिझल्ट शेअर केले. 4 महिने बाहेरून पाणी आणलं आणि आता 8 दिवसापासून फ्रेश वॉटर, हायड्रोजन वॉटर ते आपल्या घरी पित आहेत. ग्रेट. वृषाली मॅडम यांना मी इन्व्हाइट करत आहे. स्वागत आहे मॅडम, तुम्हाला अनम्यूट केलेला आहे बघा. येस, वेलकम. थँक्यू सर, अँड गुड इव्हनिंग टू एव्हरीवन. गुड इव्हनिंग. तर 4 गोष्टी ऍक्च्युली मला शेअर करायचे. पहिले तर हे वेनसडे चार्ट आपलं एवढं इफेक्टिव्ह आहे की लास्ट टू लास्ट जे वेनसडे चार्ट झालं होतं त्यात माझी एक फ्रेंड जॉईन झाली ती रचना पुण्याची, आणि इट वॉज लाईक इतकं इफेक्टिव्ह झालं की ती बोलली ती 5-10 मिनिटं मी थांबेल, पण तिने पूर्ण कंटिन्यू सेशन केलं. इव्हन आय वॉज नॉट देअर इन दॅट सेशन टिल लास्ट. आणि आफ्टर सेशन तिने मला लगेच कॉल केला आणि म्हटलं की मला डेमो अरेंज करून दे. व्हेरी मग गुड. त्याच वीकमध्ये विकेंडला संडेला साबळे सर आले आणि आम्ही डेमो दिला. डेमो खूप इफेक्टिव्ह झाला. 2 दिवसांनी तिची मशीन बुक पण झाली. व्हेरी गुड. डीएक्स घेतलेली तिने, व्हेरी गुड. पण ती काही कारणास्तव बरीच लेट झाली ऍक्च्युली डिलिव्हर हा. व्हायला. आणि आता या मंडेला म्हणजे माझ्यासाठी पण पहिलं इन्स्टॉलेशन होतं ते. इंडिव्हिज्युअल केलं ते इन्स्टॉलेशन, कोणी नव्हतं आपल्या टीम मधलं ऍक्च्युली. तर ते इन्स्टॉलेशन पण झालं आणि त्यांनी पाणी पिणं पण सुरू झालं. तिला त्याचा इफेक्ट पण जाणवलाय, पण ती बोलली की ती शेअरिंग नेक्स्ट वेनसडे चॅटला नेक्स्ट. करेल. हा, आणि काही कारणास्तव ती जॉईन नाही होऊ शकली आजची मीटिंग. ते एक. आणि दुसरं जे आपण जे स्टेटस वगैरे टाकतो त्यात तर माझी एक जुनी फ्रेंड आहे साऊथ इंडियन, तर तिने पण अप्रोच केला मला आणि ती डायरेक्ट बोलली की कुठलं मॉडेल घेऊ मला सांग. म्हटलं मी डायरेक्ट तुला मॉडेल देत, तुला मी पहिले डेमो देते आणि डेमो नंतर मग तू ठरव की तुला मॉडेल कुठलं घ्यायचंय, काय घ्यायचं. ऍक्च्युली आपण ते डीएक्सच देणार, पण तो डेमो पण आता माझ्यासाठी फर्स्ट झूम मीटिंग आहे जी आज 9 वाजता आहे. ऍक्च्युली ती 8 ला व्हेरी गुड. होती, व्हेरी गुड. मग ती 9 ला शिफ्ट झाली. तर या मीटिंग नंतर मी तिला झूम मीटिंग पण देईल. बहुत बढिया. म्हणजे आता ही इंडिव्हिज्युअल मुवमेंट सुरू झाली आहे इकडे पुण्या साईडला. आणि थर्ड म्हणजे मेन असं होतं की माझं स्वतःचा जी टेस्टिमोनी होती की मला ब्रिस्ट लम्प्स होते गेल्या काही वर्षापासून, 2021 पासून मी स्क्रीनिंग करत होते. तर लास्ट इयरचा माझा रिपोर्ट होता 11/6/2025. आणि आज मी परत टेस्टिंग केली, स्क्रीनिंग केली. तर त्यामध्ये एक जे सिस्ट होतं जे सगळ्यात मोठ्या साईज मध्ये होतं ते 14/9 mm सिस्ट होतं, जे 9 o'clock पोझिशनला होतं राईस ब्रेस्टला. ते 7.9 mm झालंय. आणि म्हणजे मोस्टली हार्डली नोव्हेंबर पासून मी हे पाणी सुरू केलं. नोव्हेंबर पासून जे आता नोव्हेंबर डिसेंबर जे 3-4 महिन्याचा हा रिझल्ट आहे. ग्रेट. पुढे आणखी आय होप की सगळेच सिस्ट जातील आणि क्लीन प्रॅक्टिकली असा रिपोर्ट रिझल्ट येईल तुमच्या लवकरच. हातात लॅब रिपोर्ट आहे आणि तुम्ही बोलत आहात, ही खूप मोठी गोष्ट आहे. ग्रेट हा, मॅडम. ऍक्च्युली वेनसडे चॅटच्या आधी मला तो रिपोर्ट आणायचा होता. हे काढलेत लास्ट इयरचा, दिसतो का? नाही, ते ब्लर ब्लर झालं ब्लर होता है, ब्लर. ठीक है. व्हेरी गुड. बहुत बढ़िया. येस, ग्रेट. थँक्यू. थँक्यू मॅडम. थँक्यू वृषाली मॅडम की तुम्ही एवढं डिटेल आणि प्रूफ सोबत शेअरिंग केलं. खरंच सगळ्यांना या गोष्टीवरचा विश्वास वाढत आहे की केंगन वॉटर पाणी आहे, आम्ही कुठलाही क्लेम करत नाही. कंपनी पण सांगते की कुठलाही क्लेम करू नका, प्रॉडक्ट क्लेम करू नका, कारण आपण फक्त पाणी देतोय. पण त्या पाण्यामध्ये काय आहे हे ज्या व्यक्तीला कळलं ती व्यक्ती मशीन लावल्याशिवाय राहत नाहीत. आणि त्या पाण्यातल्या ज्या प्रॉपर्टीज आहेत त्या पूर्ण बॉडीला
इंटेग्रिटीमध्ये आणतात हे मात्र निश्चित आहे. हे पाणी कुठल्या स्पेशली आजारासाठी नाही आहे, पण हे बाय प्रॉडक्ट, हे परिणाम आहेत त्याचे, की पाणी पिऊन हळूहळू हळूहळू आपल्या शरीराला जेव्हा अँटीऑक्सिडंट मिळतात, बॉडी अल्कलाईन होते, बॉडीला हायड्रेशन मिळते, हायड्रोजन मोठ्या लेवलला मिळतं, पेस्टिसाइड शिवाय जेवण मिळतं आपल्याला, तर ह्या सगळ्या गोष्टींचा तो परिणाम असतो. थँक्यू मॅडम. रुपाली मॅडमला मी इन्व्हाइट करत आहे. अनम्यूट केलेला आहे मॅडम तुम्हाला, बघा. एक मिनिट. हा, तुमच्या स्क्रीनवर अनम्यूटचा ऑप्शन असेल. व्हेरी वेलकम मॅडम. नमस्कार सर. नमस्कार. मी आशिष भाऊंचा डेमो पाहून सर डिसेंबर महिन्यामध्ये मशीन घेतली. व्हेरी गुड. तेव्हा तुम्हाला म्हणजे मी सर्वांना सांगितलं होतं की मला खूप जास्त प्रमाणात पाईल्स आणि ऍसिडिटीचा त्रास आहे. तर तो आता माझा सर खूप कमी, म्हणजे त्याचं प्रमाण खूप कमी झालेलं आहे आणि माझ्या गोळ्या पूर्णपणे बंद झालेल्या आहेत सर. व्हेरी गुड. हे पाणी प्यायच्या आधी सर माझं पोट बिलकुल साफ नव्हतं व्हायचं. तर मला त्रास होता सर की मी जेवण केल्यानंतर मला इतकं घाबरल्यासारखं व्हायचं, इतकं घाबरल्यासारखं, आणि मला इतका घाम यायचा सर की म्हणजे मी पुष्कळ वेळपर्यंत खूप अस्वस्थ राहायची. आता सर मी जेव्हापासून पाणी पित आहे तेव्हापासून माझा हा त्रास पूर्णपणे बंद झालेला आहे. मी 2-4 पायऱ्या पण चढली सर की मला एवढा दम लागून यायचा की मी पायऱ्या सुद्धा नव्हती चढू शकत सर. पण एकदम इझिली पायऱ्या चढून जात आहे. आणि विशेष म्हणजे सर मला सेंटरवर भजनं वगैरे म्हणायला खूप आवडतात. पण जो माझा श्वास, एवढा श्वास लागून येत होता सर की मी भजनं म्हणू नव्हती शकत. तर मी इतक्या मनमोकळेपणाने सेंटरवर भजनं म्हणत आहे. सर मला खूप आनंद आहे याचा की माझे सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह झालेले आहेत. आणि मी माझे सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह झाल्यावर माझ्या बहिणीने मशीन घेतली सर. व्हेरी गुड. आता 1 महिना झाला सर. तिला पण एवढी ऍसिडिटी होती सर की ती सारखी, तिला मायग्रेनचा पण त्रास होता. पण आता एक महिना झाला सर, तिने एकही ऍसिडिटीची गोळी नाही घेतली आहे आणि तिला पण खूप आराम आहे. व्हेरी गुड मॅडम, व्हेरी गुड. आपल्या टीएमपीचं विशेष आहे की आपण सर्वात आधी भाऊ बहीण, साळा साडी, आई वडील, सासू सासरे ह्या नियर डिअर लोकांना केंगनच्या मशीन देतो किंवा डेमॉन्स्ट्रेशन देतो आणि आग्रह करतो अनुभव आल्यानंतर. हे कल्चर आपल्या टीम मध्ये आपण डेव्हलप केलेलं आहे. मॅडमनी स्वतः अनुभव घेतला. आधी बिझनेस नाही केला, बहिणीला मशीन सांगितलं. बिझनेस करायचं असतं तर बाहेर डेमो केले असते. तर हे खूप मोठी गोष्ट आहे. ही वस्तू अशी आहे, सर्वात आधी नियर डिअरला देण्याची ही वस्तू आहे. तर ते तुम्ही केलेलं आहे आणि बहीण पण खुश आहेत तुमच्या, त्यांना पण रिझल्ट मिळालेला आहे. तर किती आनंद मिळत असेल दोघी बहिणींना हा निर्णय घेऊन. गुड. थँक्यू मॅडम. शुभेच्छा तुम्हाला. संस्कारला अनम्यूट करत आहे. वेलकम संस्कार, स्वागत आहे तुमचं. नमस्कार सर. नमस्कार. सर मागच्या आपण मंथ मध्ये 3 फॅमिलीला हेल्प दिली आणि सर ते खूप आनंदी आहेत त्या गोष्टीनी. त्याच्यामधून 2 तर इथले आहेत आणि एक भंडाऱ्याची आहेत. भंडाऱ्याची जी आहे ते माझी मावशी आहे तशी. आणि इथले जे आहेत त्यांचे एकाच ऍक्च्युली एक डॉक्टर शेंडे आहेत, त्यांना मी मागच्या वर्षी मशीन दिली होती, त्यांच्याच मेडिकल वाल्यांनी मशीन घेतली आहे. व्हेरी गुड. आणि त्यांच्याच बघून घेतली. डॉक्टर शेंडेकडे आहे म्हटलं तर अरे वा, म्हणे डॉक्टर शेंडेकडे आहे तर चांगलंच होईल म्हणे. तर त्यांनी त्यांच्याच बघून घेतली. आणि एक तर व्यक्ती अशा आहेत तर त्यांची ऍक्च्युली त्यांची मिसेसची डेथ कॅन्सरनी झाली होती, तर त्यांना ते रिअलाइज झालं आणि ते समजले त्या गोष्टीला, त्यांनी ते मग केलं. व्हेरी गुड. डिसिजन घेतलं. मला स्वतःला, मी त्यांना डेमो दिला होता आणि त्यांनी स्वतःनेच कॉल केले आणि म्हटलं संस्कार आपण करून घेऊ. बहुत बढिया, बहुत बढिया. आणि सर तिन्ही फॅमिली बोला. तिन्ही फॅमिली सर एवढे एक्साइटेड आहेत मशीन लावण्यासाठी आणि पाणी पिण्यासाठी की खूप. आज एक इन्स्टॉलेशन झाला, 2 बाकी आहेत. 2 बाकी आहेत इन्स्टॉलेशन. ग्रेट संस्कार, ग्रेट. हा 2 बाकी आहेत, जस्ट आले त्यांची मशीन. अभिनंदन संस्कार, तुमचं खूप खूप अभिनंदन की तुम्ही 3 फॅमिलींना सेक्युअर केलं. धन्यवाद सर, धन्यवाद.
आणि एक्सपिरियन्स संस्कारचा धन्यवाद. तुम्ही ऐकला असेल की एक व्यक्ती रेडीच होते, स्वतः फोन केला, मेडिकल वाल्यांनी स्वतः घेतली, डॉक्टरने घेतली तर चांगलीच असेल, आणि तिसरी मावशी सख्खी, ज्यांना द्यायचीच होती कधीतरी, चालू होता विचार आणि तो निर्णय झाला. तर खूप आनंदाचे क्षण असतात हे, की आपण जेव्हा कोणाच्या जीवनात कॅंगन वॉटर देतो तर खूप आनंद असतो त्याच्यामध्ये. आपल्याला माहित आहे की आपण त्या व्यक्तीला काय दिलेलं आहे. थँक्यू व्हेरी मच संस्कार, तुझं कॉंग्रॅच्युलेशन आणि शुभेच्छा खूप साऱ्या. म्यूट करशील स्वतःला, इथून म्यूट होत नाहीये. शरद देशमुख सरांना आणि ममता मॅडमला मी अनम्यूट करत आहे. स्वागत आहे ममता मॅडम आणि शरद सर तुमचं. अनम्यूट करा. वेलकम. नमस्कार सर. नमस्कार नमस्कार. तर सर मला हे सांगायचं होतं की जो माझा व्हाईट पेसेस वरचा रिझल्ट आलेला आहे आणि मी 8 मार्चला शेगावला आली होती ऑफिसच्या ओपनिंग साठी आपल्या, तेव्हा मला बरेचशा लोकांनी विचारलं की मॅडम तुम्ही एकदम असं काय केलं, कारण की मला बरेचशा लोकांनी त्यातलं पाहिलं होतं आणि आपल्या सगळ्या जिल्ह्यामधून तिथे लोक आले होते. तर ते मला म्हणत होते मॅडम तुमचा हा रिझल्ट पाहून आमच्या मशीन गेलेले आहे. मी म्हटलं मी स्वतःला खूप भाग्यवान समजते की माझ्यामुळे हा एक संदेश लोकांपर्यंत चालला, त्यामुळे मला खूप चांगलं वाटतं. म्हटलं तुम्ही मला म्हणजे कधी कॉल करून हे करू शकता. म्हटलं मी तुमच्यासाठी, ते म्हणजे तुम्ही आमच्यासाठी खूप हे ठरले आहे. म्हणजे मी म्हटलं मला असं सांगायचं नाही म्हटलं की मी तुमच्यासाठी म्हणजे मी कोणाच्या तरी उपयोगात पडत आहे, हे माझं खूप मोठं भाग्य आहे. म्हटलं मला असं सांगायचं होतं. मी कोणाच्या तरी उपयोगात पडत आहे म्हटलं, मला हे खूप चांगलं वाटत आहे म्हटलं. आणि माझ्या पण रिझल्ट पाहून सर बऱ्याच लोकांनी म्हणजे मी स्वतः लोकांसाठी जे स्टँड घेतलं होतं त्यांना पण त्याचा खूप आश्चर्य वाटत आहे. आणि आम्ही जशा त्यांच्या हेडमास्टरना मशीन दिली, त्यांच्याकडे त्या मॅडमला ऐकू येत नव्हतं सर, ऐकू कमी येत होतं. पण आम्ही भूमिका मॅडम आणि आम्ही त्यांच्याकडे आता 8 दिवसाच्या आधी जाऊन आलो, तर त्या आमच्यासोबत छान गोष्टी करत होत्या. मी म्हटलं मॅडम मला म्हणजे माहित होतं त्यांना कमी ऐकायला येते म्हणून, पण मला त्यांच्यासोबत जेव्हा मी बोलली तेव्हा मला असं काही वाटलं नाही आणि तेही छान गोष्टी करत होत्या आमच्यासोबत. तर मला भूमिका मॅडम म्हणतही होत्या. मी म्हटलं हो मॅडम, त्यांना हा इश्यू होता पण आता हा खूप चांगला रिझल्ट आलेला आहे त्यांना. आणि शुगरचा पण त्यांना खूप चांगला रिझल्ट आलेला आहे. तसंच आमच्याकडे माझ्या भासऱ्यांना शुगरचा खूप चांगला रिझल्ट आलेला आहे. आणि म्हणजे यांचे मोठे भाऊ आहे त्यांना. आणि माझ्या घरी माझ्या मिस्टरांना रूट कॅनल सांगितलं होतं दाताचं, आणि त्यांनी मशीन घ्यायच्या आधी ट्रीटमेंट घेतलं, पण मशीन घेतल्यावर जे ट्रीटमेंट बाकी होतं ते घ्यायचं कामच नाही पडलं आणि दात पण दुखणं हे झालेलं आहे. माझ्या घरी खूप चांगला रिझल्ट आलेला आहे सर. आणि मी मशीन ज्या पद्धतीनं घेतली होती, आता तुम्ही सांगितलं की कशा पद्धतीने लोकांनी मशीन घेतल्या, मी कोण्या परिस्थितीत मशीन घेतली होती ते माझं मलाच माहित आहे. पण मला असं वाटते की मी जे मशीन घेण्याचा तो निर्णय घेतला होता तो खूप छान प्रकारे माझा तो निर्णय होता. मी खूप आनंदी आहे सर. बरोबर. व्हेरी गुड ममता मॅडम, थँक्यू व्हेरी मच. आणि जमीन आसमानचा फरक आपण ज्याला म्हणतो ना, तो तुमच्या चेहऱ्यामध्ये आहे. आपण बघितलेला आहे ममता मॅडमला. याच्यापूर्वी सुद्धा जेव्हा मशीन लावली होती तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावर व्हाईट पॅचेस किती होते, आणि आज 90% चेहरा क्लिअर झालेला आहे. हे एक चमत्कारापेक्षा कमी नाही आहे. पण सगळ्यांनाच हे रिझल्ट येतील हे बिलकुल आपण सांगू शकत नाही. मी प्रत्येक वेळेस सांगतो की प्रत्येकाचा DNA वेगळा आहे. प्रत्येकाचा जो डिझीज आहे प्रत्येक DNA सोबत वेगळा बिहेव करतो, वेगळं त्याचं बिहेवियर असते. त्याच्यामुळे आपण कधीही क्लेम करत नाही, पण हे प्रॅक्टिकल आपण जेव्हा अनुभवतो तेव्हा या पद्धतीचे शेअरिंग आपल्याला ऐकायला मिळतात. सर जेव्हा 8 मार्चला मला विचारत होते डिस्ट्रीब्युटर आणि गेट की मॅडम तुम्ही कसं पाणी पितात, मला एवढा कमी याच्यात एवढा चांगला रिझल्ट आला. तर जसं पाणी पिते ना सर, तर मी सांगितलं सर्वांना कसं पाणी प्यायचं म्हणून. लेडीज जास्त किचन मध्ये असतात सर. मी कसं मला उन्हाळ्यात एवढा त्रास व्हायचा सर, पण मला आता पण खूप ऊन तापत आहे, पण मी घरात राहू शकत नव्हती असं बंद याच्यात.
मला असं अंगणात नाही तर पोर्च मध्ये असं खुर्ची टाकून बसावं लागे, मला एवढा त्रास व्हायचा. पण आता यामध्ये मला असं जाणवत नाही, घाबरल्यासारखं वाटत नाही. व्हेरी गुड, व्हेरी गुड, ग्रेट. थँक्यू मॅडम, तुमच्या शेअरिंगसाठी खूप खूप धन्यवाद तुमचे. आणि खरंच मॅडमने एक वाक्य बोलल्या किंवा खूप जणांना रिझल्ट असतात पण ते प्रॉपर शेअर करत नाहीत त्या पद्धतीनं, आणि कुठेतरी त्यांना हेजिटेशन वाटते की बा मी कसं सांगू की मला हा आजार होता ना कमी झाला. पण ममता मॅडम म्हणतात की माझं भाग्य आहे की मी कोणाच्या कामात पडू शकत आहे, मला फोन करा मी बोलेल. हे त्यांचं स्टँड आहे TMP साठी आणि TMPच्या प्रत्येक लीडरसाठी. थँक्यू ममता मॅडम आणि सर. ज्योती मॅडम यांना मी इन्व्हाइट करत आहे या ठिकाणी. बघा तुम्हाला अनम्यूट करत आहे ज्योती मॅडम. स्क्रीनवर तुमच्या काय आलं असेल ऑप्शन. येस, अनम्यूट झालेला आहात तुम्ही. वेलकम. नमस्कार. सर माझ्याकडे मशीन बसून 2 महिने झालेले आहे. ओके. मला सर आधी ऍसिडिटीचा एवढा त्रास होता की उपाशी पोटी म्हणजे काही नाही खाल्लं तरी ऍसिडिटीची गोळी घ्यायची आणि जेवणही केलं तरी ऍसिडिटीची गोळी घ्यायची. म्हणजे ऍसिडिटीच्या गोळ्याचं सिरप माझ्याजवळ ठेवायची मी. आणि जसं मग शिथिलेश सरांनी आम्हाला मशीन बद्दल डेमो दिला, त्यांनी सांगितलं, आम्ही घेतली. तर 2 महिने झाले मला पाणी पिऊन. तर त्याच्यानंतर मला 1 ते 2 वेळा ऍसिडिटी झाली. पण मी फक्त अर्धा ग्लास जरी झाली तरी मी अर्धा ग्लास पाणी पिलं स्टार्टिंगला फक्त. तर तेव्हा इतकं बरं वाटलं की परत मला तेव्हापासून म्हणजे मशीन घेतल्यापासून मी परत एकही गोळी घेतलेली नाहीये. गुड गुड. आणि त्याच्यातही जसं ऊन असलं तर उन्हात जर मी गेली ना तर मला चक्कर यायचे. म्हणजे हे माहिती नाही पण आधीपासूनच होतं मला. आता माझ्या मुलाची स्कूल सुटते बरोबर 1 वाजता. मी एवढ्या उन्हात जाते त्याला घ्यायला पण मला अजूनही चक्कर आली नाही. यावेळेस मला इतकं छान वाटत आहे की म्हणजे मी तर बाहेर जाऊ नव्हतं. ऊन म्हटलं का बिलकुल बाहेर निघायचंच नाही असं होतं माझं मागच्या वर्षीपर्यंत. पण हा इतका छान रिझल्ट मला मिळाला आणि माझा मुलगाही जसं 15 दिवस झाले की काहीतरी म्हणजे तो आजारी पडायचाच. काही ना काही छोटे मोठे प्रॉब्लेम त्याचे चालूच राहायचे. पण त्याच्यानंतर मी अजूनही त्याला दवाखान्यात नेलं नाही का त्यांनी काही मला सांगितलं नाही की मम्मी मला बरं नाही की काही. हा काहीच नाही अजून तरी नाहीये. व्हेरी गुड. म्हणजे इतके छान रिझल्ट मिळाले आहे मला या पाण्याचे. ग्रेट मॅडम, ग्रेट. थँक्यू ज्योती मॅडम, थँक्यू व्हेरी मच तुम्ही शेअरिंग केल्याबद्दल. आणि हे शेअरिंग आपल्याला समाजात करायचं आहे, आपल्याला मशीन विकायची नाही आहे. आपले आलेले अनुभव आपण फक्त शेअर करतो आणि त्या माध्यमातून लोकांची आपण मदत करतो. अश्विनी मॅडम यांना मी अनम्यूट करत आहे. वेलकम मॅडम अश्विनी. हा, थँक्यू. नमस्कार सर, मी नमस्कार. अश्विनी संजय आंबिलुके आहे, नागपूरवरून बोलत आहे मी. बोला बोला. हा, मी 26 ऑगस्ट 2025 ला कन्या वॉटर घेतलेला आहे. ओके. नाशिकचे हेमंत साकुरे सर यांनी मला प्रोव्हाइड केलं ते. बरोबर. अच्छा, माझे हजबंड मर्चंट नेव्ही मध्ये आहेत. त्यांना जापनीज टेक्नॉलॉजी पूर्ण माहीतच होती त्याच्याबद्दल. त्यांनी 2 वर्ष अभ्यास केला. आम्हाला सुजात माखनवर मॅडमनी हे डेमो वगैरे दिला होता. बरोबर. त्यांच्या थ्रू आम्हाला सगळं म्हणजे मग त्यांनी माझ्या हजबंडने 2 वर्ष त्याचा स्टडी केली. त्याच्यानंतर ते घेण्यात आली आणि आम्हाला खूप फायदा आहे त्याचा. माझे हजबंड जेव्हा शिप वरून घरी यायचे तर खूप ऍसिडिटी व्हायची त्यांना, खूप त्रास, गोळ्या खाल्ल्याशिवाय झोपायचे नाही. आणि ते प्रॉब्लेम आमचा एक सॉल्व्ह झाला. आणि माझी सासूबाई आहे त्यांना शुगरचा खूप त्रास होता, 400 वर शुगर राहायची. हा पाणी पिल्याने, कंजन वॉटर पिल्याने त्यांचा शुगर पूर्ण नॉर्मल आणि त्यांचे टॅबलेट्स वगैरे सगळं बंद झालंय. क्या बात. आम्हाला ते, आणि आमच्या घरून आता तरी खूप सारं असं पाणी जाते बाहेर वगैरे व्हेरी गुड. सगळ्यांना. जसं कॅन्सर पेशंट आहेत, शुगर पेशंट आहेत, त्यांना वगैरे आम्ही ते आमच्याकडून पाणी सप्लाय करतो. व्हेरी गुड, व्हेरी गुड. पण आम्ही हॅपी आहोत. ग्रेट, सगळं. ग्रेट, ग्रेट. हा, थँक्यू सगळं मॅडम. मुलांना. हा, थँक्यू सर. थँक्यू फॉर शेअरिंग. तुमच्या शेअरिंगमुळे काय होते, लोकांचा विश्वास वाढतो. शेअरिंग करणं याच्यासाठी आपल्याला खूप जास्त महत्वाचं आहे. ग्रेट, थँक्यू व्हेरी मच. रोहन देशमुख यांना इन्व्हाइट करत आहे. वेलकम रोहन, स्वागत आहे. यस. तर शेअरिंग करण्याचा उद्देश आजचं हेच की आम्ही काही दिवसांआधी
वाशिम जिल्ह्यात रिसोड सुशांत आठवळे यांच्याकडे मशीन दिली आम्ही. तर त्यांच्याकडून जो आम्ही म्हणजे जो अनुभव आला तो सांगतो की ज्या दिवशी आम्ही मशीन बसवायला गेलो होतो, भूषण सर सोबत होते आमच्या, माझे वडील पण होते. तर ते स्वतः त्यांचं मेडिकल स्टोअर आहे, त्यांचे मोठे भाऊ स्वतः एमबीबीएस डॉक्टर आहे, पण तरी त्यांच्या वडिलांना कोलेस्ट्रॉल, शुगर, बीपी आणि बरेचशा अशा 8-9 प्रकारच्या दिवसाला गोळ्या ते खात होते. पण आणि ज्या दिवशी आम्ही मशीन इन्स्टॉलेशन साठी गेलो आणि डेमो पण अटेंड म्हणजे तिथं डेमो पण दिला, तर त्या दिवशी ते काका डेमो मध्ये बसले नाही. त्यांच्या ते म्हणजे त्यांना वाटत होतं किंवा हे काय बा काहीतरी वेगळंच त्यांना वातावरण वाटत होतं. आणि मशीन बसल्यानंतर मी 20 दिवसांत पुन्हा त्यांच्याकडे गेलो, तर जो माणूस आमच्याशी त्या दिवशी बोलत नव्हता तो माझ्या जवळ येऊन बसला आणि मला विचारत होता की अजून म्हणे माझे नातेवाईक आहे, यांना असा प्रॉब्लेम आहे, आपण यांच्यापर्यंत हा विषय कसा पोहोचू शकू म्हणे, आणि अजून आपण त्याच्यात कसं हे करू शकू. म्हणजे जो माणूस त्या दिवशी जवळ बसायला सुद्धा रिकामा नव्हता, तो माणूस म्हणत होता की आपण म्हणे लोकांपर्यंत हे डिव्हाइस आपण पोहोचू म्हणे, आणि जे लोकांच्या समस्या आहे म्हणे डिसीज नाना प्रकारचे आहे म्हणे ते आपण एक सॉल्व्ह करण्याचं माध्यम आहे म्हणे, ते आपण पोहोचू म्हणे. आणि जो माणूस दिवसभर झोपून राहायचा आज तो शेतात जातो, म्हणजे हे सगळ्यात मोठं हे आहे. आणि प्रत्येक 2-3 दिवसांनी त्यांचा मला कॉल येतो की किंवा मी करतो त्यांना, की ते विचारत असतात पाणी कसं प्यायचं, असं तसं, आपल्याला इथं डेमो द्यायचा आहे, आपल्याला तिथं डेमो द्यायचा आहे. तर हा जो ड्रास्टिक चेंज आहे हा फक्त आपल्याला टीएमटी आणि इनॅजिक मध्येच पाहायला मिळू शकतो. तर असा माझा हा म्हणजे स्वतःला आश्चर्य करणारा अनुभव होता. व्हेरी गुड, व्हेरी गुड. खूप छान रोहनजी, तुम्ही एक्सपिरियन्स शेअर केलेला आहे आणि खरंच पाणी काय काम करत आहे प्रॅक्टिकली आपण या अनुभवाच्या माध्यमातून ऐकत आहोत. त्याच्यामध्ये तुम्ही पण एक तुमचा अनुभव शेअर केला. थँक्यू व्हेरी मच आणि शुभेच्छा तुम्हाला. थँक्यू. दीपक भाऊंना अनम्यूट करत आहे. वेलकम दीपक भाऊ, स्वागत आहे तुमचं. नमस्कार सर. नमस्कार. चला या आठवड्यात 2दा भेट झाली, एकदा आत्ताच लगेच 2-3 दिवसापूर्वी रविवारी ना आज बुधवार, झूमवर 2दा ज्ञानेश्वर सरचा 2दा चेहरा दिसला. बरोबर. काय झालं सर, माझा स्वतःचा अनुभव आता मी म्हणजे 2 मशीना म्हणजे मी तिकडे मेळघाटच्या याच्यावर होतो दौऱ्यावर. मेळघाट आमचा पायदळ मेळघाट संघर्ष यात्रा होती आमची. पण 2 इन्स्टॉलेशन आमचे 2 आरटीजीएस झाले. आता मी तिकडे होतो पण आरटीजीएस इकडे झाले. व्हेरी गुड. आणि त्याच्यातली एकाची मशीन आली पण मतीनबाईची, आणि एका ठाणेदार साहेब आमचे राठोड साहेब, या दोघांचं मी अभिनंदन करतो. दुसऱ्याची यायची आहे. एक माझा मी अनुभव शेअर करतो सर, का मला अन्ननलिकेत 23.5 mm ची गाठ होती आणि बाहेर जेव्हा बच्चूबसोबत जेव्हा बाहेर जात होतो, म्हणजे 2-3 दिवसाचा दौरा जेव्हा राहत होता तेव्हा मला खूप त्रास होत होता. म्हणजे माझ्या घरी कुठल्या पद्धतीचे मसाले वापरायचे, कुठल्या पद्धतीची भाजी व्हायची, हे सगळं माझ्या घरी बऱ्यापैकी माहित होतं का बाबा माणसाला काय. पण मी बाहेर जेव्हा 4 लोक जेव्हा जातो भाऊसोबत, आता 10 दिवसाचा आमचा संघर्ष यात्रा होती मेळघाटची, त्याच्यात इतकाही त्रास झाला नाही. आणि 23.5 mm ची गाठ माझी पूर्णतः अन्ननलिकेतली गायब झाली. म्हणजे हा लय मोठा रिझल्ट आहे सर. आपण साधं पाण्यावर गेलो, लोक म्हणते काय पाण्यासाठी 3 लाख रुपये खर्च करावं काय, पण मी म्हणतो घर बांधल्यापेक्षा, शेती घेतल्यापेक्षा, मुलांना शिकवल्यापेक्षाही मी म्हणतो स्वतःची काळजी महत्वाची आहे. ते लेकरं शिकणारच आहे. आपण लेकराची 3-3 लाख 2-2 लाख फी भरतो आणि आपण आपल्या स्वतःकडे लक्ष देत नाही. मी अन्ननलिकेच्या गाठीसाठी घेतलाच नव्हता. मी पहिले शेतकरी होतो आणि मी या सगळ्या पेस्टिसाइड या फवारणी सगळी बाहेर काढते भाजीपाल्यातली, एकाच मुद्द्यावर मी मशीन घेतली होती. मला जेव्हा भूषण सरनी आणि हरणे साहेबांनी डेमो दिला आणि डेमो दिल्यानंतर या भाजीपाल्यातलं जेव्हा पॉयझन काढून दाखवलं तेव्हा मी तात्काळ निर्णय घेतला होता. आता मी 250 किलोमीटर मधले 8 तारखेचा दौरा, मी 8 तारखेला ओपनिंग होता आपलं ऑफिसचं विठ्ठल सरांचं, तर मी 8 तारखेला मेळघाटतून इकडे पडलो बाहेर. म्हणजे 25 किलोमीटर माझं 250 किलोमीटर मधून 25 किलोमीटर माझं कमी झालं, पण मी 250 किलोमीटर बाहेर जेव्हा पडलो, रोजच्या रोज 25 किलोमीटर एसीत फिरणारा माणूस रोज 25 किलोमीटर जेव्हा पायदळ फिरते तेव्हा इतकाहीचाही थकवा जाणवला नाही. हे कॅंगन वॉटरचा मोठा मिरॅकल रिझल्ट आहे सर, मोठा रिझल्ट आहे. इतकाही थकवा वाटला नाही, इतकी गोळी घ्या वाटली नाही. कुठं डंकींचं पाणी, कुठं बोरचं पाणी, कुठं विहिरीत
आम्ही खडीमलले गेलो. खडीमलले जेव्हा पहाड चढलो सर, असा जवळपास 4 किलोमीटर असा स्टँड 90च्याच कोणातच आम्ही चढलो आणि 90च्या त्याच्यात खाली उतरलो. एवढा तो खडीमल गाव आहे आणि तिथं एकच विहीर आहे, एवढं मोठं गाव. त्या विहिरीतलं असं पाणी, असं गढूळ पाणी, ते पाणी आम्ही पिलो सर. इतकाही त्रास झाला नाही, कुठलाही पोट बळकला नाही, कुठला. हा मोठा विषय आहे, मोठा. हा पाण्याचा रिझल्ट हा माझ्यासाठी खूप महत्वाचा आहे. कारण तिथून 10 दिवसांनी जेव्हा घरी आलो आणि जेव्हा 9.5 PS कॅंगन वॉटर, असा रिलॅक्स वाटला. व्हेरी गुड, व्हेरी गुड, ग्रेट दीपक भाऊ. आणि माझा रिझल्ट, आम्ही असा नुसतं पायी गेलो नाही सर, दुनियात असा आनंदात डान्स वेस असा मस्त असा आनंद. तर एक मोठे व्यापारी आले होते परतवाड्याचे आमच्या इथं, असा आमच्या त्या याच्या एक दिवस भेट द्यायला. दीपक, हा तुझा आनंद पाहून मला असं वाटतं म्हणजे कशाचा आनंद बा, हा काय आहे? अहो म्हटलं, एवढ्या मोठ्या शासनानं एवढी मोठी आमची कर्जमाफी केली, त्याचा आनंद आहे. आणि 25 किलोमीटर पायी तुम्ही धावत आहे, तरी तुमच्या चेहऱ्यावर इतकंसही असं निस्तेज दिसत नाही. तर मी म्हटलं, हे तुम्ही कधी बसवता कॅंगन वॉटर? तर ते म्हणे, गाड्या 1 एप्रिलला ये म्हणे. माझं आता मार्च एंडिंग आहे, त्याच्यामुळे प्रॉब्लेम आहे. 1 एप्रिल 2 एप्रिल आहे, लगेच RTGS करून टाकू. तुमच्या ते पाण्याचे काय रिझल्ट येईल ते येईल, पण तुमचा जो आनंद आहे पाणी पिणाऱ्याचा, तो मला बऱ्यापैकी म्हणजे आपल्या चेहऱ्यावर दिसतेच ते. व्हेरी गुड, बहुत बढ़िया, हे ग्रेट सगळे दीपक रिझल्ट. भाऊ, ग्रेट. थँक्यू दीपक भाऊ, थँक्यू व्हेरी मच. मनोज कुमावत सरांना इन्व्हाइट करत आहे. मनोज सर, वेलकम. नमस्कार सर्वांना. मी मनोज कुमावत, अकोटला असतो. बोला. तर ग्रेट मंथ झाला सर आमच्यासाठी, आमच्या टीमसाठी. 3 कुटुंबाच्या घरामध्ये आम्ही हेल्थ पोहोचवलं, मी असं म्हणू शकेन. व्हेरी गुड. सर्वात मोठं होतं माझ्या बहिणीच्या इथं. बऱ्याच दिवसापासून मी माझ्या नातेवाईकांकडे पण आम्ही गेलेले, पण बहिणीकडे राहिलो होतो कुठेतरी, आणि ते एक स्वप्न आमचं होतं, ते या महिन्यात पूर्ण झालं. आणि मी असं म्हणू शकतो पाण्याबद्दल की आपण खूप भाग्यवान आहेत की आपल्या सर्वांकडे पिण्यासाठी कॅंगन वॉटर आहे. यस सर, बरोबर. सर्वात महत्वाचं आणखी आमचे जे मित्र आहेत, आता 4था डिव्हाइस सुद्धा आम्ही चेक घेतलेला आहे, ते सुद्धा एकदा 1-2 दिवसामध्ये RTGS करणार आहे. व्हेरी तर गुड, वंडरफुल असा आमचा महिना हा गेलेला आहे आमच्यासाठी ग्रेट, कॅंगन वॉटरचा. बहुत बढ़िया मनोज सर. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच मनोज सर. तुम्ही स्टँड घेत आहे लोकांसाठी आणि त्यांच्या जीवनात कॅंगन डिव्हाइस बद्दल आपण इन्फॉर्मेशन देत आहे. थँक्यू. रुपाली मॅडम यांना इन्व्हाइट करत आहे मी. स्वागत आहे मॅडम तुमचं. नमस्कार. नमस्कार. म्हणजे मागचा आठवडा जे कॅम्पेन होती त्या संदर्भात मी आता इथे शेअरिंग करणार आहे की कंपनीचं जे होतं की SD50 DX मॉडेल, जे नवीन अपडेट मॉडेल लॉन्च झालेलं आहे. तर एक माझ्या टीममध्ये ऑलरेडी ते बुक झालं होतं आणि ते इन्स्टॉल वगैरे पण झालं होतं. आणि नंतर मग कंपनीची जी SD501 DX साठी जी ऑफर आली होती, तर मला माझ्या अचिव्हमेंटसाठी वाटलं की नाही, आपण ही ऑफर करायला पाहिजे. आणि अमर सरांनी, वैशाली मॅडमने तशा प्रकारे ते आता पुश करायचं काम, टीमचा सपोर्ट जो होता तो मला त्यांनी दिला. आणि सर मी एकाच दिवशी 3 माझ्या DX मशीन बुक झाल्या त्या दिवशी, आणि माझा डायरेक्ट 15चा काउंट हा वाढला. 3 तासामध्ये 3 मशीन. 3 तासामध्ये 3 मशीन. आणि सॅटरडे होता, बँक बंद होते, आणि सायंकाळच्या वेळेला फक्त ते क्रेडिट कार्डद्वारेच आपण बुकिंग करू शकणार होतो. आणि म्हणजे 9,33,000चं बुकिंग आपण क्रेडिट कार्डवरून केलं 3 मशीनचं. म्हणजे ठरवलं तर काहीही होऊ शकते. तर माझ्या 2 मैत्रिणी त्यामध्ये मशीन घेतलेल्या आहेत. त्यांच्याकडे मशीन आल्यानंतर त्या शेअरिंग करतीलच, कारण त्यांना समोर घ्यायची होती. पण मी त्यांना इन्स्टिट्यूट केलं की नाही वा, माझ्या अचिव्हमेंटसाठी सुद्धा हे घेणं गरजेची आहे, आणि तुम्ही पण कधीतरी घेणार आहात, तर मग आता का नाही. आणि त्यांनी तो सपोर्ट केला. तर दोघींचे पण खूप खूप धन्यवाद. त्यांच्या मशीन आल्यानंतर आपण त्या दोघींचं पण इथे शेअरिंग घेऊ. आणि खूप कॉन्फिडन्स वाढला सर, किंवा जेव्हा एका दिवशी तुम्ही 3 मशीन बुक करताना, तर तुम्ही आधीच्या दिलेल्या मशीन आणि तो जो काउंट वाढला, त्याच्यामुळे कॉन्फिडन्स वाढला. माझ्या आणखी 2 मशीन आहेत पाईपलाईन मध्ये, त्या पण माझा करण्याच्या याच्यात मी आहे, आणि त्या होऊनच जातील. आणि विठ्ठल सरांच्या ऑफिसमुळे सुद्धा खूप जास्त एनर्जी मिळाली, कारण संपूर्ण माझी टीम तिथे आली होती. आणि
तिथे ना एक विजन घेतलेलं आहे. जीवनाचं विजन मिळालं सर बहुतेक लोकांना, आणि फायनान्शियल पण एक विजन मिळालं. दोन्ही गोष्टी तिथं क्लिअर झाल्या. म्हणजे एक विचार आणि एक फायनान्शियल फ्रीडम, ह्या दोन्ही गोष्टी विठ्ठल सरांच्या ऑफिसच्या ओपनिंग आणि घराचं जे भव्य दिव्यता बघून इथं आलेले आहेत. तर एक तशी तुमच्याकडे लागते, तर एक वर्धिनी म्हणून तुमच्याकडे ती लागणार आहे. तर म्हणजे तुमच्याकडे हेल्थ प्लस वेल्थ हे तुमच्याकडे एक समीकरण या मशीनच्या माध्यमातून येईल. तर याचा सर्वांनी इथं लाभ घ्या. आणि नवीन जेही लोक आज इथे आहेत, जेही गेस्ट इथे आलेले आहेत, त्या गेस्टनी सुद्धा आपल्या फॅमिलीमध्ये हेल्थ ही कशी येणार यासाठी डिसिजन घ्यावा. हे सर्वांना विनंती आणि धन्यवाद सर. थँक्यू रुपाली मॅडम, खूप खूप धन्यवाद. वेलकम वैशाली मॅडम, स्वागत आहे तुमचं. थँक्यू सो मच सर. तर सर्व नवीन डिस्ट्रीब्युटर या महिन्यात जेही आपल्या टीममध्ये आहेत त्यांचे खूप खूप स्वागत करते, कारण की एवढे छान एक्सपिरियन्स शेअरिंग आज झालेले आहे. आणि निश्चितच प्रत्येकाचा अनुभव हा वेगळा आहे. म्हणजे पाण्याने, फक्त पाणी आणि त्याचे जे अनुभव आलेले आहे प्रत्येकाला, तर ते खरंच वेगवेगळं आहे. तर खरंच सगळ्यांचे खूप खूप अभिनंदन. पुन्हा विठ्ठल सरांच्या ऑफिसला तर आम्ही ऍक्च्युली 4-5 वर्षात आम्ही शेगावला गेलोच नव्हतो. म्हणजे त्यांच्याचकडे गेलो होतो याच्या आधी, आणि 4-5 वर्षानंतर यावर्षी ऑफिसच्या माध्यमातून खूप चक्रा वाढल्या. आधी गेलोच, पण त्या दिवसचा जो अनुभव होता ना, ते जे पाहिलं, कारण की आम्ही पण जवळपास 2016-17 पासून विठ्ठल सरांना बघत आहे, वर्षा मॅडमला बघत आहे, आणि हा सर्व जर्नी आम्ही बघत आहे. तर खरंच इतकी पॉवर मिळाली सरांनी जे डेव्हलप केलं. म्हणजे सरांनी म्हणजे खरंच एक व्यक्ती, त्यांनी आपण सगळ्यांनी त्यांचं जे OTPचे कार्यक्रम होतात त्यांचं शेअरिंग आपण ऐकलेलं आहे, पण जेव्हा त्यांचा हा आपलं ऑफिस ओपन झालेलं आहे, तसंच जे घराचं क्रिएशन झालेलं आहे, म्हणजे स्वप्नातील जे घर असते, प्रत्येकाच्या स्वप्नातील घर, तर ते एक अस्तित्वात आणलेलं आहे विठ्ठल सरांनी. आणि त्याच्यामधून सगळ्यांनी जर विठ्ठल सर जर आता हे करू शकते, तर मी पण हे करू शकतो, ही एक संभावना. सरांनी घराचं नाव सुद्धा संभावना दिलेलं आहे. तर ही संभावना प्रत्येकाच्या जीवनात त्या दिवशी टच करून गेली सर. बरोबर. कारण की ती कुठे नसते. कारण की बघा, काहीतरी विचार करायला आपण जातो, नाही बा होईल की नाही होईल, होईल की नाही होईल, हा प्रश्न कुठेतरी असते. पण आज विठ्ठल सरांनी तो एक जो आपला हे असते, तर तो तोडलेला आहे. जो आपला समज म्हणू शकते मी, तर तोडलेला आहे. आणि खरंच विठ्ठल सरांपासून खूप ऑफिस पासून, घरापासून खूप लोकांनी प्रेरणा घेतलेली आहे. प्रत्येक व्यक्ती तिथं पॉपअप होऊन गेलेला आहे, आणि निश्चितच त्याचे रिझल्ट या महिन्यात सुद्धा अजून दिसणार आहे सर. तर खरंच सर्वांचे खूप खूप धन्यवाद. थँक्यू सो मच. थँक्यू. आणि रुपाली इंगळे मॅडम सुद्धा आहे. रुपाली मॅडम शेअरिंग करायचे विसरल्या होत्या, आज आम्ही ऑफिसलाच आहे. तर रुपाली इंगळे मॅडम आहे पुण्याच्या, त्यांनी पण सेकंड डिव्हाइस स्वतःसाठी घेतलेला आहे, कारण की त्यांना पण बिझनेस मध्ये समोर जायचं आहे. DX मॉडेल घेतलेला आहे त्यांनी पण, त्यांचे पण खूप खूप अभिनंदन. ग्रेट. थँक्यू वैशाली मॅडम, रुपाली मॅडम, तुमचे धन्यवाद आणि शुभेच्छा तुम्हाला खूप सारे. ओके, प्रियंका दीक्षित मॅडम यांना मी इन्व्हाइट करत आहे. वेलकम मैडम, प्रियंका मैडम, स्वागत। नमस्कार सर। नमस्कार। नमस्कार। मैंने तो मेरा एक्सपीरियंस पहले भी इसमें शेयर किए हुए हैं सर, पर अभी 2-3 दिन का एक्सपीरियंस आपको बताऊंगी कि कैंगेन पानी पीने से अपनी बॉडी में क्या क्या चेंजेस आते हैं। मैं सर 3 साल से स्विमिंग क्लासेस लगा रही हूँ, तो 2 साल से मैं कर रही थी, बट जो एनर्जी लेवल था वो बिल्कुल डाउन था। मैं 1 राउंड लगाती थी, थक जाती थी, 2 राउंड लगाती, थक जाती थी। मेरे ऐसे कभी नहीं हुआ कि मैंने 8 राउंड भी लगा लिए होंगे। मैंने सर मंडे से क्लासेस शुरू किया और डे फर्स्ट 6 महीने के गैप के बाद मैंने 8 राउंड लगाए। ये मैं खुद शॉक हो गई कि मैंने 8 राउंड कैसे लगा लिए, 25 मीटर के 8 राउंड। क्या बात। और सेकेंड डे मैंने 10 राउंड लगाए सर। बहुत बढ़िया। और आज तो लिमिट उससे भी ज्यादा हो गई, आज मैं 10 के बाद काउंट करना ही भूल गई थी। और कंटिन्यू 25 मीटर का राउंड लगाया, बबलिंग किया, फिर राउंड लगाया, बबलिंग किया, फिर राउंड लगाया। जो वहां पे बाहर बैठे रहते हैं वो भी मुझे बार बार देख रहा था कि ये लेडीज आज कर क्या रही है। क्या बात है। तो पानी पीने से जो एनर्जी लेवल बढ़ता है वो अमेजिंग है। तो मुझे तो इतनी खुशी हुई कि 3 साल से मैं जहाँ रुकी हुई थी वहां से आज मैं कितनी स्टेप आगे बढ़ गई हूँ। तो मैं सबको बोलूंगी कि कैंगेन पानी लो, पियो, सबको अप्रोच करो कि पानी लेना, कि इसके एनर्जी लेवल कहाँ जाता है बता नहीं सकते इसको सर। बहुत बढ़िया प्रियंका मैडम,
मतलब आपने थैंक यू सो मच। बता दिया कि दुनिया भर के स्पोर्ट्स पर्सन क्यों कैंगन पीते होंगे, क्यों कैंगन उसका पीते, जवाब बिल्कुल। आज आपने दे दिया यहाँ पे। जी जी, इसीलिए वेरी मैंने शेयरिंग किया, क्योंकि सिर्फ 3 दिन का ये रिजल्ट है कि 25 मीटर का मैंने 10 से ज्यादा राउंड लगा लिए। ये बहुत बड़ी बात है, क्योंकि मैं 2 साल से नहीं लगा पा रही थी सर। 3 या 4 से ज्यादा 25 मीटर की मैं राउंड कभी लगा ही नहीं पाई, पर आज ये हुई कि आज मैंने 10 से ज्यादा राउंड लगाए सर। और अब लोग बोलेंगे कि इसका राज क्या है, तो हाँ, उसका इसका राज क्या कैंगन है, वाटर। क्योंकि हम कैंगन पी रहे हैं। बहुत सही, बहुत सही। जी थैंक यू जी वेरी सर, मच प्रियंका मैडम थैंक शेयरिंग करने यू के लिए। सर। और ऐसे अलग अलग शेयरिंग सुनने से हमारा विजन बढ़ता है, हमारा कॉन्फिडेंस बढ़ता है कि नेक्स्ट लेवल पे हम चले जाते हैं, कि कैंगन के करीब चले जाते हैं हम। अमर हरने सर को मैं इनवाइट कर रहा हूँ। वेलकम अमर वो, स्वागत है आपका। नमस्कार सर. नमस्कार. या महिन्यामध्ये जे नवीन डिस्ट्रीब्युटर्स आणि गेस्ट आपल्यासोबत जुळले आहेत, त्यांचं TMP परिवारातर्फे स्वागत करतोय. आणि ज्या लोकांनी जे निर्णय घेतले स्वतःच्या फॅमिलीला सिक्युअर करण्यासाठी, तर त्यांनी का घेतलं असेल, आज शेअरिंग एकदम पॉवरफुल झालेत, तर मी धन्यवाद देतो, आभार व्यक्त करतो. इथे TMPच्या परिवारांसोबत सगळे जे नवीन डिस्ट्रीब्युटर जुळलेत, थँक्यू सर. आणि थँक्यू. विठ्ठल सरांचं अभिनंदन, त्यांनी एवढं सगळं TMP साठी भव्य दिव्य ऑफिसची ओपनिंग केली रविवारी, म्हणजे गेल्या रविवारी. त्याबद्दल त्यांचं पण मनापासून आभार. थँक्यू अमर भाऊ, थँक्यू व्हेरी मच. आणि शुभेच्छा तुम्हाला. लोकेश वाडेकर सर को मैं इनवाइट कर रहा हूँ. वेलकम सर. लोकेश सर, स्वागत है आपका. थैंक यू सो मच सर. वेलकम. तो सबसे पहले सभी नए डिस्ट्रीब्यूटर्स का स्वागत है. अपने परिवार के लिए एक आरोग्यदायी निर्णय लेने के लिए आपको जितना अप्रिशिएट करे उतना कम है, क्योंकि परिवार में अगर 5 लोग हैं तो हर एक व्यक्ति के लाइफ में इम्पैक्ट करता है ये पानी. यस. तो प्रियंका मैम के माध्यम से भी खामगांव में हमारे साथ वंदना सुनील माटे मैम जुड़े हुए हैं, तो उनके परिवार को भी बहुत बहुत अभिनंदन. और नेक्स्ट टाइम शेयर करेंगे मैम, अभी मशीन आने का है. तो आज सर ऐसे देखने को मिला मुझे कि हमारे पास प्रीमियम के नाम पे सब कुछ है आज. प्रीमियम फर्नीचर है, प्रीमियम कारें है, प्रीमियम इंटीरियर है. ऐसे भी एक जगह पे हमने देखा कि 3-3 लाख के झूमर भी लगे हुए लोगों के घर में. और कैंगन मशीन भी एक प्रीमियम प्रोडक्ट ही है, प्रीमियम हेल्थ पाने के लिए. यस, क्योंकि हेल्थ प्रीमियम है ना. तो मुझे यही रियलाइज हुआ सर कि आज की डेट में अगर सबसे बड़ी संपत्ति अगर कोई है तो वो है मेरा शरीर. मेरे हार्ट की हेल्थ, मेरे किडनी की हेल्थ, ये मेरे लिए सबसे बड़ी संपत्ति है. और मैं कभी कभी सर सोच में गिर जाता हूँ कि 2 कोविड आके गए हैं भारत में हमारे, और पहली लहर जब आई थी कोविड की तो हमारी आंखों के आगे से बहुत सारे लोग दूर हो गए थे. फिर दूसरी लहर आई, और हमें पता है दोनों लहरों के बावजूद आज अगर हम यहाँ पर स्वस्थ बैठे हुए हैं तो मुझे लगता है कि ये दुनिया का सबसे बड़ा चमत्कार है. और शायद यूनिवर्स ने हमें दूसरा मौका दिया है, ऐसे मुझे लगता है, अपने शरीर को इंटीग्रिटी में लाने का, और वो भी कैंगन वाटर के माध्यम से. बहुत सही. तो जो भी गेस्ट आज हमारे साथ जुड़े हुए हैं नए, तो जो लोग किनारे पे खड़े हैं, तो उनको मैं यही कहना चाहूंगा कि बहुत बहुत धन्यवाद है कैंगन पानी का और टीम माय पॉसिबिलिटी का सर, कि आज मैं ये देखता हूँ कि आज कैंगन पानी अगर नहीं होता तो प्रोबेबल ऑलमोस्ट सर्टेन फ्यूचर क्या होता मेरा, क्योंकि एसिडिक वाटर से जो डैमेज हो रहा था वो तो होने ही वाला था. तो यूज फील एंड रिकमेंड पर पूरी कंपनी खड़ी है, हमारी टीम माय पॉसिबिलिटी भी उसी तत्वों पे खड़ी है. सभी प्रकार के पानी हम जब यूज करते हैं, सातों भी प्रकार के पानी, प्रॉपर फीलिंग हम अगर लेते हैं तो हम प्रॉपर फीलिंग लोगों को पावरफुली दे सकेंगे और रिकमेंड कर सकेंगे. थैंक यू सो मच, बहुत बहुत धन्यवाद सर. ग्रेट. थैंक यू लोकेश सर, थैंक यू फॉर शेयरिंग. एक अलग एंगल सर ने रखा कि सारी चीजें प्रीमियम हम लेना चाहते हैं तो फिर कैंगन क्यों नहीं, ये सबसे प्रीमियम है, प्रीमियम हेल्थ के लिए. संदीप दाणे सर को मैं इनवाइट कर रहा हूँ. वेलकम संदीप. यस सर, नमस्ते. नमस्ते.
यहाँ पे सभी जो नए डिस्ट्रीब्यूटर है जिन्होंने लास्ट मंथ में निर्णय लिया, उनका भी मैं तहे दिल से अभिनंदन करता हूँ और टीएमपी के प्लेटफॉर्म पर हार्दिक हार्दिक स्वागत करता हूँ। लास्ट महीने में मेरी टीम में सर 2 नए फैमिली जुड़े हैं। वेरी गुड। खानदेश में सतीश मोरे प्रफुल्ल सर की टीम में, सतीश मोरे सर के अंडर में ठाकुर सर है जिनका प्लैटिनम उन्होंने लिया है और इंस्टॉल हो गया है। वेरी गुड। और दूसरा जो है विनायक दाने सर की टीम में गोपाल जुमड़े है, उनके अंडर लंगोटे सर का जलगांव जामोद में मशीन लग गया है डीएक्स करके। तो ये 2 फैमिली जुड़े हैं। लेकिन इस महीने में जो मतलब एनर्जी लेके मैं शेगांव से आया हूँ ऑफिस से, तो अभी भुसावल शिफ्टिंग हुआ है नई एनर्जी, नए ताकत से, नए विचारों से, न्यू विजन से। अभी भुसावल और भुसावल टीम ने बहुत एनर्जी के साथ में स्टार्टअप किया है, क्योंकि जो विजन मैंने देखा विठल सर के यहाँ, तो उस दिन वहां से निकलने का मन नहीं हो रहा था ऑफिस से। और जैसे बोलते हैं ना कि फाउंडेशन अगर फाउंडेशन का स्ट्रक्चर अगर बहुत मजबूत है, तो आप समझ सकते हैं कि इसके ऊपर कितने भी माले की बिल्डिंग अगर बांधी जाए तो वो पक्की रहने वाली होती है, मजबूत रहने वाली होती है। सही बात। तो सेम फाउंडेशन की न्यू विठल सर ने शेगांव में ऑफिस में रखी है। जो कोई बंदे अपने जीवन में आते हैं टीएमपी का प्लेटफॉर्म देखने के लिए, तो मैं तो उनको आग्रह करूंगा कि आप एक बार विठल सर के ऑफिस की जरूर उनको विजिट करवाएं कि कैंगन क्या चीज है। सही बात। एक आज के शेयरिंग से तो मुझे बहुत गदगद लगा सर कि टीएमपी बहुत इथिकली और ऑथेंटिक प्रैक्टिस करने वाली टीम पूरी दुनिया में अभी सामने आने वाली है। जब समाज में कोई घटना घटती है ना सर, हार्ट अटैक रहो, कैंसर हो या कोई भी घटना रहो, तो उसका इम्पैक्ट जो है 300 लोगों के ऊपर गिरता है। बराबर। तो ये मुझे ये रियलाइज हुआ कि मेरा एक एक डेमो, चाहे वो क्लोजिंग हो या ना हो, वो बंदा मेरे पास में आने वाला है, उसे कैंगन की जरूरत 100% गिरने वाली है। बहुत सही। मैं अगर डेमो देने में कचराई करता हूँ या फिर आलस करता हूँ, तो वो मेरा कम और सामने वाले का नुकसान है सर। बहुत सही, बहुत सही। तो वो चीज मैं रियलाइज कर रहा हूँ और फुल्ली फोकसली अभी यहाँ भुसावल में शिफ्ट होने के बाद में अभी फुल्ली इंटीग्रिटी के साथ में यहाँ खानदेश के लिए मैं स्टैंड लेने वाला हूँ और स्टार्टअप भी कर दिया है सर। बहुत सही। तो मैं इतना ही शेयर करूंगा कि जो लोग आज नए जुड़े हैं, उनका खुद का पहले आप को फील करो, खुद का एक्सपीरियंस लो और वही एक्सपीरियंस लेके आपके नियर एंड डियर लोगों के लिए आप खड़ा रह सकते हो। ग्रेट, थैंक यू। तो जो लोग नए जुड़े हैं उनका भी मैं दिल से अभिनंदन, उनको धन्यवाद देता हूँ। और प्राउड फील होता है सर कि ये जो ब्रांड है टीएमपी का, ये मेरे पीठ पीछे खड़ा है। बहुत सही। तो कोई विचारधारा अगर स्ट्रांगली आपके साथ में है तो ही आप फोकसली काम कर सकते हैं, और वही टीएमपी कर रही है। हर एक आदमी के ऊपर कहाँ वो खड़ा है, उसे आगे लाने के लिए टीएमपी के पास में सब है, खाली आपकी इच्छा होनी चाहिए। बहुत सही, ग्रेट। तो थैंक यू वेरी मच सर, बहुत बहुत प्राउड फील होता है। थैंक यू सर, थैंक यू। थैंक यू संदीप सर, आपका बहुत बहुत धन्यवाद और अभिनंदन कि आप इस तरह से लोगों तक पहुंच रहे हो। संदीप सर से जब बात हुई तो पूरे इमोशनल हुए थे वो संडे को प्रोग्राम के दिन। और रेलवे में जॉब करते करते, शेगांव से भुसावल अप डाउन करते करते, सोचो आप, उन्होंने 80 से ज्यादा फैमिली को सिक्योर किया है। और अभी स्पेशली एक फ्लैट लिया है उन्होंने भुसावल में और फैमिली के साथ शिफ्ट हुए हैं वहां पे खानदेश के लिए स्टैंड लेने के लिए, और जॉब के साथ बिजनेस डेवलप कर रहे हैं और बहुत ही कम दिनों में वो 6 तक भी पहुंचने वाले हैं। ये क्यों पॉसिबल हुआ है? क्योंकि वो मिशन के साथ जुड़े हुए और विचारों के साथ जुड़े हुए और यही विचारों लोगों को सर्व कर रहे हैं। तो थैंक यू संदीप भाऊ और शुभकामनाएं आपको। प्रशांत तड़कसे सर को मैं इनवाइट कर रहा हूँ। बोलिए प्रशांत सर, स्वागत है आपका। थँक्यू सर, वेलकम। अगोदर विठ्ठल दोरकर सरांचे अगदी मनापासून धन्यवाद की त्यांनी आमच्या सर्व मराठवाड्यासाठी शेगावला जे ऑफिस टाकलं। आता शेगावचं जे गजानन महाराजाचं हे गजानन महाराज आमचे श्रद्धास्थान तर आहेच, पण त्यासोबतच ज्यांना कोणाला मला डेमो दाखवायचा आहे किंवा याच्यामध्ये किती काय होऊ शकतं
ती दाखवण्यासाठी मला शेगाव आता हे कधी येता येईल सर. त्याच्याबद्दल ती संभावना, जरी समजा त्यांच्या घराचं नाव आहे पण ती संभावना आमच्यासाठी सुद्धा आहे. बिलकुल तर थँक्यू सर. आणि माझ्या इथे आता मी जवळपास 8-10 मशीन बसणार आहेत, मला त्याच्याबद्दल श्युरिटी. आणि मी हे ठरवलंय की सर केनगन, आता बरेच जण मेट्रो सिटीमध्ये जाऊन त्याचा हे करतात, पण मी केनगन काय करणार, ग्रामीण भागात जास्त रुजवणार आहे. मी माझं गाव नाही सोडणार आणि आजूबाजूच्या ग्रामीण भागातल्या लोकांना हे केनगन मशीन देणार. व्हेरी गुड. त्याची अवेअरनेस ग्रामीण भागातल्या, कारण ग्रामीण भागामध्ये हॉस्पिटल नसतात, हेल्थच्या फॅसिलिटीज नसतात. तर माझी इच्छा आहे की ग्रामीण भागात त्याचा जास्तीत जास्त प्रसार व्हावा आणि मला त्याच्याबद्दल खात्री आहे. व्हेरी गुड प्रशांत सर, व्हेरी गुड. थँक्यू सर. थँक्यू थँक्यू. थँक्यू प्रशांत सर, थँक्यू व्हेरी मच. आपली टीमच अशी आहे, टीम माय पॉसिबिलिटी, की आपला जास्तीत जास्त बिझनेस तहसील प्लेस आणि त्याच्याही पेक्षा छोट्या छोट्या गावांमध्ये आपण डेव्हलप करत आहोत. आणि आपला उद्देश तोच आहे, जे प्रशांत सर बोलले, की प्रत्येक व्यक्तीला या पाण्याची गरज आहे. आणि आपल्या डोक्यात बिलकुल नाही आहे की मशीन महाग आहे. स्वस्त पण नाही, महाग पण नाही, जेवढ्याची आहे तेवढ्याची आहे. पण आरोग्य त्याच्यापेक्षा खूप महत्वाचं आहे. हेच आपल्याला लोकांपर्यंत विषय पोहोचवायचा आहे. तर विठ्ठल दोरकर सरांना मी इन्व्हाइट करत आहे. त्यांचं अभिनंदन पण करतो मी या प्लॅटफॉर्मवरून, की त्यांनी 6 वर्षाच्या करिअरमध्ये 12वीत 4 विषयात नापास, तालुका प्लेसला राहणारे व्यक्ती, 2 वर्ष केंगन नाही केलं, मशीन लावून कॉन्फिडन्स नव्हता, पण 6 वर्षात एक 2 करोडचं घर आणि ऑफिस शेगाव सारख्या ठिकाणी उभं करणं, हे खूप मोठं एक्झाम्पल फक्त टीम माय पॉसिबिलिटी साठीच नाही, तर या पूर्ण इंडस्ट्रीसाठी त्यांनी तयार केलं. आणि आता बोलण्याची गरज नाही राहिली, फक्त डोळ्यांनी बघून लोक तिथं येऊन निर्णय घेतील आणि त्याचा अभ्यास करतील की ही इंडस्ट्री किती मोठी आहे आणि हे व्यक्ती करू शकतात, तर मी का नाही, हा प्रश्न प्रत्येकाला पडणार, असं त्यांनी त्या ठिकाणी तयार केलं. TMP साठी प्रेरणास्थान तयार झालं आज एक शेगावमध्ये. आणि दुग्ध शर्करा योग लोकांचं श्रद्धास्थान आहे. खूप लोक गजानन महाराजांना मानतात, विदर्भातच नाही तर बाहेर सुद्धा. तर 2 पर्पजनी लोक आज त्या ठिकाणी येतील भविष्यामध्ये. आणि हे खूप मोठं कॉन्ट्रीब्युशन आहे त्यांचं पूर्ण टीम माय पॉसिबिलिटीसाठी, न की फक्त त्यांच्या टीमसाठी. तर त्यांचं पुन्हा मी या ठिकाणी अभिनंदन करतो आणि त्यांना शुभेच्छा देतो त्यांच्या भावी भविष्यासाठी. वेलकम विठ्ठल सर. थँक्यू सो मच. तर खूप बेटर फील होत आहे कार्यक्रमानंतर. 8 तारखेला जे प्रेम लोकांचं दिसलं, एका मेसेजवर, कोणालाच कॉल नाही केला, फक्त 750 मेसेज व्हॉट्सअपवर टाकले, पण ते प्रत्यक्षात ज्यावेळेस दिसलं, एक एक नवीन व्यक्ती म्हणजे ज्यावेळेस बघत होतो, तर दिसत होतं अरे वा, प्रत्येक व्यक्ती हजर राहिले कार्यक्रमाला. सर्वप्रथम मी नवीन मागच्या महिन्यात जे डिस्ट्रीब्युटर एंटर झाले, TMP साठी जॉईन झाले, ज्यांनी मशीन घेताना निर्णय घेतला, त्यांचं स्वागत करतो. आणि जी मुवमेंट आहे त्याचं रूट कॉज आहे रिझल्ट, आणि रिझल्ट कॉज आहे प्रॉपर इनटेक. हे सरळ आहे की यूज फील रिकमेंड. नेहमी मी बोलतो की आपल्याला जर आपल्या जीवनामध्ये मुवमेंट पाहिजे केंगनच्या प्लॅटफॉर्मवर, तर सगळ्यात सर्वप्रथम आपलं काम आहे प्रॉपर इनटेक करणं नवीन लोकांसाठी. आणि त्याचे रिझल्ट आल्यानंतर जी काही मुवमेंट आपल्यामध्ये येते, बिझनेसमध्ये म्हणा, का आपल्या रिकमेंडेशनमध्ये म्हणा, किंवा आपल्या सॅटिस्फॅक्शनमध्ये म्हणा, आपलं समाधान, आपल्या निर्णयाचं ॲप्रिशिएशन आपण स्वतःला करतो की मी काय निर्णय घेतला आणि किती महत्त्वाचा निर्णय मी माझ्या फॅमिलीसाठी हा झाला. हे जितक्या लवकर आपल्याला निदर्शनास येईल, तेवढी गती आपल्या बिझनेससाठी, सगळ्या गोष्टीसाठी आल्याशिवाय राहणार नाही. आणि दुसरं की आपल्याकडे काय आहे याचा विचार न करता, आपल्याला खरंच जर मनापासून वाटतंय, तर फक्त एकच वाक्य म्हणायचं आहे. आपल्या बाजूला कोणी असेल, सगळ्यात पहिला व्यक्ती, ती पत्नी असो, मुलगा असो, आईवडील असो किंवा मित्र असो, त्यांना फक्त एवढंच एका शब्दानं म्हणायचं आहे की बा मला हे मशीन घ्यायची आहे. बस, बाकी विचार करायचं नाही आहे. माझं ऑफिस ज्यावेळेस मी विचार केला होता की एक वाक्य मी बोललो होतो, माझं ऑफिस स्वतःच्या प्लॉटमध्ये बांधेल मी, हा मी बोललो होतो मी. पण त्या दिवशी मला नव्हतं माहीत की तो प्लॉट कुठे असेल, कितीचा असेल आणि ते किती दिवसात कंप्लीट होईल. पण तो विचार केल्यामुळे आज तो पूर्णत्वास आला. उशीर लागला थोडा, 2.5 वर्ष गेले, पण आज त्या दिवशी 8 मार्चला ज्यावेळेस ओपनिंग झालं ऑफिसचं आणि त्याच्यावर राहायचं घर सुद्धा झालं,
तर हे एक दिवस निर्णय घेतल्यामुळे झालं. स्वतःला आतमधून सांगितलं की मला हे पाहिजे. तर पाहिजे ज्यावेळेस म्हणतो आपण त्यावेळेस आपल्याला माहित नसते की काय मार्ग निघणार आहे. आपण आपल्या नॉलेजनुसार मार्ग शोधतो, त्यावेळेस आपल्याला मार्ग दिसत नाही. परंतु ते युनिव्हर्सवर सोडून जर आपण म्हटलं की मला हे पाहिजे मनापासून, तर ते मिळाल्याशिवाय राहणार नाही, ह्याच्यावर माझा खूप विश्वास आहे. तर आपल्याला खरंच जर आवडत असेल आणि आपल्याला जी व्यक्ती सांगत आहे त्याच्यावर जर आपला विश्वास असेल, तर आपल्याला हे वाक्य म्हणण्यासाठी कोणीच रोखू शकत नाही की मला हे घ्यायचं आहे. मला हे घ्यायचं कसं येईल? मला हे पाहिजे. कधी येईल माहित नाही. फक्त त्या विचारावर ठाम राहायचं. मार्ग निघाल्याशिवाय राहणार नाही. आणि एक दिवस येईल इथे केंगन मशीन आपल्या घरात लागल्याशिवाय राहणार नाही आणि आपल्याला रिझल्ट पण येतील आणि आपण घेतल्याशिवाय आपल्या नियर डिअरचा फायदा होऊ शकत नाही. कारण जे लोक आपल्यावर विश्वास करतात ते लोक केंगनपासून वंचित राहतात जोपर्यंत आपण तो निर्णय घेत नाही. कारण बरोबर. त्यांचं काय चुकलं की फक्त आपल्यालाच मानतात या जगात. ज्यावेळेस आपलं गुडविल आहे मार्केटमध्ये, आपण ज्यावेळेस ते यूज करतो, आपण एक रोल मॉडेल असतो त्यांच्यासाठी. ते ते असं बघतात की बा हे जर घेतील तर आपण घेऊ. पण त्यांच्या फॅमिलीसाठी आपण एक रोखून ठेवलेली टेक्नॉलॉजी असते. ते आपण माहिती सगळं असल्यानंतरही आपण ते थांबवून ठेवतो. तर ही गोष्ट आपल्या हातून तेव्हा घडते जेव्हा आपण हा निर्णय घेत नाही की मला हे पाहिजे. बरोबर. तर मला हे पाहिजे आहे, मला हे घ्यायचं आहे आणि एक घेणार, हे जे वाक्य आहेत हे फक्त आपल्याच परिवारासाठी नाही, तर इतर अनेक परिवारासाठी रस्ते मोकळे करतात. आपल्याला माहिती नसते. चांगले विचार हे वाहत राहिले पाहिजे आणि बाकी विचार थांबवून म्हणजे त्यांना गती नाही द्यावं लागत. आपल्याला जे कामाचे नाही, आपल्या यशामध्ये जे कॉन्ट्रीब्यूट करत नाही किंवा आपल्या यशामध्ये कुठल्या गोष्टीचा सहभाग होत नाही, त्या गोष्टीवर चर्चा न झालेली बरी, असं मला वाटते. आणि मी एक दिवस तो विचार केला होता की मला असं करायचं आणि मला ते दिसलं की ते झालेलं आहे. मला माहीत नव्हतं कसं होणार, पण ते रस्ते निघत गेले. पण माझा फक्त विश्वास होता इनॅजिकवर, TMPच्या सिस्टमवर आणि माझ्या याच्यावर विचार करण्यावर की मी ते मिळवणार म्हणून. उशीरला ज्या ज्या दिवसांमध्ये ठरवलं होतं त्या दिवसामध्ये नाही झालं. 2.5 वर्ष लागले. पण आज इथून आता कोणी मला म्हणते की तुमचं झालं संपलं म्हणजे केंगनमध्ये तुम्ही सक्सेस झाले, असं ज्यावेळेस म्हणते त्यावेळेस मी त्यांना तेव्हाच म्हणतो की मी आता सुरुवात करत आहे. कारण माझे 3 वर्ष शिकण्यात केंगन कसं करायचं आणि 3 वर्ष गेले घराच्या कामात. तर मी काम कुठं केलं? काम तर 46 मशीन दिल्यात, त्या लोकांना बेनिफिट मिळाले आणि त्या लोकांना रिकमेंड करावं एवढी ऊर्जा मिळाली म्हणून 1750-1800 मशीन जवळपास झाल्यात. याच्यामध्ये माझं काय आहे? मी बरोबर. फक्त विचार केला आणि तेवढं 46 मशीन 47 मशीन जर एवढं काही निर्माण करू शकतात, तर ज्यावेळेस आपण जास्त मशीन देऊ शकतो आणि 1800 मशीन कोणाला द्यायचं म्हटलं तर प्रेशर येते. पण 46चा आकडा 6 वर्षात जर कोणाला म्हटलं तर कोणी म्हणेल की इझी, मी तर देऊ शकतो. पण फक्त 46 मशीन देऊन काही नाही होणार. त्या व्यक्तीला प्रॉपर इनटेक करून ज्यावेळेस बेनिफिट भेटतील त्यावेळेस त्या व्यक्तीला ऊर्जा मिळेल रिकमेंड करण्याची आणि त्या व्यक्तीच्या ओळखीचे जे लोक आहेत तो तुमचा डाटा होईल, ते तुमची टीम होईल आणि प्रत्येकाचा डाटा हा वेगळा वेगळा असतो. तर इथून ऊर्जा मिळते आणि रिकमेंडेशन वाढत जातात. तर आता येणारं भविष्य जे आहे ते आपल्याला खूप क्लॅरिटीनं, खूप व्हिजननं पुढचं दिसत आहे म्हणूनच आपण हे करू शकलो. कारण विदाऊट व्हिजन हे असं निर्माण किंवा असा खर्च कोणी करू शकत नाही. हे वेगळं सांगण्याची गरज नाही. आपण जिथं व्हिजन असते तिथंच आपण खर्च लावतो. एखाद्या शेतकरी एखाद्या पिकावर त्याचा विश्वास असतो, तो त्याला लाखो रुपये लावून टाकते कारण त्याला विश्वास असते त्या पिकावर. तसं इनॅजिकच्या प्लॅटफॉर्मवर, इनॅजिक मशीनवर, इनॅजिकच्या पाण्यावर, त्याच्या बेनिफिटवर जो काही विश्वास आपला या इतक्या दिवसामध्ये तयार झाला, त्याचंच हे प्रतीक आहे की आपण हे करू शकलो आणि त्याला कधीच तडा जाणार नाही. हे या 6 वर्षातला एक्सपिरियन्स आहे आणि 51 वर्षाचा बॅकअप आहे कंपनीचा. आजकालची गोष्ट नाही आहे. 50 वर्ष झाले जगाला एक चांगलं आरोग्य देण्याचं काम कंपनीच्या माध्यमातून, मशीनच्या माध्यमातून होत आहे आणि लोक त्याला एक्सपिरियन्स करत आहेत आणि आजूबाजूचा सगळा त्यांचा परिवार नियर डिअरचा सिक्युअर करत आहेत. तर हे चांगल्या पद्धतीनं चालू आहे आणि असंच चालत राहणार आणि TMP त्यासाठी खंबीरपणे उभी आहे येणाऱ्या काळामध्ये. आणि येणारे जे 5 वर्ष आहेत हे मिरॅकल राहणार आहेत प्रत्येकासाठी जो त्या पद्धतीनं विचार करेल. थँक्यू सो मच. सगळ्यांना शुभेच्छा देतो.
थँक्यू विठ्ठल सर, थँक्यू व्हेरी मच. तर हे एकदम बरोबर बोलले विठ्ठल सर, की जेवढं त्यांनी क्रिएशन केलं तर ते अलग शब्दात सांगण्याची गरज नाही की त्यांचं व्हिजन एनर्जिकला घेऊन किती क्लिअर आहे. नेपाल मस्के सरांना अनम्यूट करत आहे. वेलकम नेपाल सर, स्वागत आहे तुमचं. नमस्कार सर. नमस्कार. आणि मी मागील 7 वर्षापासून मला माहित आहे केंगेन हा विषय, पण महाग आहे म्हणून मी थांबून होतो आणि मी विकू शकत नाही कोणाला. ह्या 2 गोष्टीमुळे थांबून होतो. पण जेव्हा मी लक्षपूर्वक डेमो आणि प्लॅन बघितला तर मी लगेच आरटीजीएस करून माझी मशीन मागितली. व्हेरी गुड. आज 2 महिने झाले पाणी पित आहे आणि ब्युटी वॉटरचा रिझल्ट असा आहे की माझी स्किन एकदम ग्लो करते. व्हेरी गुड. म्हणजे आज प्रत्येकाला वाटते की मी नवीन कपडे घातले पाहिजे आणि माझी स्किन ग्लो केले पाहिजे. लेडीज खूप मेकअप करत असतात, मी चांगली दिसल्या पाहिजे. प्रत्येक व्यक्ती पण खूप क्रीम लावते, प्रत्येक प्रकारचे नवीन नवीन कपडे घेत असतो आणि म्हणजे फक्त कशासाठी, चांगलं दिसण्यासाठी. मी तर म्हणतो की या मशीनचं पाणी पिणे आणि ब्युटी वॉटरने आंघोळ वगैरे करणे किंवा आपल्या चेहऱ्यावरती वगैरे स्प्रे जर केला तरी माणसाची स्किन ग्लो करू शकते आणि ती करते. ते माझे स्वतःचे रिझल्ट आहे. व्हेरी गुड. तर मी एवढंच बोलेन की जर कोणाला चांगलं दिसायचं असेल तर केंगेन मशीन घ्यावी, रोगमुक्त जर राहावं असेल तर केंगेन मशीन घ्यावी. व्हेरी गुड. याच्यापेक्षा वेगळं काहीच नाहीये. ग्रेट सर, ग्रेट. धन्यवाद सर. नेपाल सरांचा एक विषय मला खूप आवडला. नेपाल सर म्हणतात, मिस्टर हिरोनारी ओशिरो आपले जे ओनर आहेत ना, त्यांना 51 वर्षापूर्वी समजलं की केंगन वॉटर जगाला आरोग्य देईल. आणि मला म्हणतात, दोरकर सर तुम्हाला 8 वर्षापूर्वी समजलं आणि मला 2-3 महिन्यापूर्वी समजलं. तर ज्यांना आपण डेमो देतो त्यांना जर हे समजलं तर ते मशीन घेतात आणि त्यांना ज्यावेळेस समजलं त्यावेळेस घेतात. कोणाला आज समजते, कोणाला उद्या समजते, कोणाला परवा समजते आणि समजल्यावर मग तो व्यक्ती ऍक्शन घेते आणि त्यानंतर मग त्याला हे जीवन मिळते. तर धन्यवाद नेपाल सर. सर. एक मिनिट बोलतो सर मी. सर तुम्ही जे सांगितले ते अगदी बरोबर आहे, कारण प्रत्येक व्यक्तीच्या मनामध्ये काही ना काही प्रश्न असतात. डेमो बघितल्यानंतर प्रश्न असतात, पण ते प्रश्न आपल्यासमोर मांडू शकत नाही. आणि जेव्हा जेव्हा जर कॉन्टॅक्ट मध्ये असेल समोरचा व्यक्ती, प्रश्न क्लिअर झाल्यानंतर मशीन लगेच घेईल. एकदम बरोबर, करेक्ट. मी तुम्हाला त्या दिवशी पण बोललो मीटिंग मध्ये की हिरोनारी सरांना 51 वर्ष अगोदर ही गोष्ट समजली, तुम्हाला 8 वर्षा अगोदर समजली आणि मला 8 वर्षानंतर समजली, म्हणून मी 8 वर्षानंतर मशीन घेतली. एकदम बरोबर. पण जे नियर डिअर असतात अशा व्यक्तींना आपण जर फोर्स करून जर ही गोष्ट सांगितली की जर तुम्ही समजून घ्या विषय, पण काही लोक ऐकत नाही. त्यापैकी मी एक होतो का मी ऐकून घेतलं नाही आणि जेव्हा ऐकलं मी लगेच मशीन घेतली. व्हेरी गुड. धन्यवाद आहेत सर तुमचे. तुमच्यामुळे आज मला मशीन मिळाली आणि या तुमच्या टीएमपीच्या मिशन मध्ये मी सामील झालो आणि कामाला पण लागलो. व्हेरी गुड. थँक्यू. माझी स्किन पण चांगली झाली. थँक्यू, थँक्यू. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच आणि शुभेच्छा तुम्हाला. नेपाल सरांना काही लावणं आवडत नाही, पण केंगन मशीन घेतल्यापासून पंप नेहमी त्यांच्या खिशात असतो. तर सर्वांचे खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो मी या ठिकाणी की तुम्ही या दुसऱ्या बुधवारी मोठ्या संख्येनं उपस्थित राहता आणि आपण भेटणार आहोत पुढच्या महिन्यातल्या दुसऱ्या बुधवारी नवीन आर्थिक वर्षामध्ये. दुसऱ्या बुधवारी मोठ्या संख्येनं या ठिकाणी उपस्थित राहण्याचं मी आवाहन करतो तुम्हाला. महिनाभरामध्ये जेवढेही नवीन डिस्ट्रीब्युटर आपल्यासोबत जुळतात त्यांच्या आरटीजीएस सोबतच, मशीन इन्स्टॉलेशन सोबतच त्यांना हे इन्फॉर्मेशन द्या की दुसऱ्या बुधवारी तुम्हाला यायचं आहे आणि तुमचं ऑथेंटिक शेअरिंग, वाढून चढून काहीच नाही, जे ऑथेंटिक शेअरिंग असेल ते तुम्ही निश्चित करा. तुमच्या शेअरिंगचा उपयोग इतर लोकांना सुद्धा होऊ द्या की तुम्ही हा निर्णय का घेतला, ही इन्व्हेस्टमेंट का केली. तर असा एक आगळा वेगळा दुसरा बुधवार असतो. हा एकच बुधवार असा आहे की जो ओपन असतो गेस्टसाठी. आज 253 बुधवार झाले. हे एक प्रॉडक्ट आहे टीम माय पॉसिबिलिटीचं वेनसडे चार्ट. 5 वर्ष होऊन गेलेले आहेत. हा वेनसडे चार्टचा उपक्रम आपला चालू आहे आणि अविरतपणे हा चालू राहणार आहे. वेगवेगळे बुधवार वेगवेगळ्या गोष्टीसाठी असतात. हा दुसरा बुधवार स्पेशली ॲप्रिशिएशन आणि शेअरिंगसाठी असतो. तर तुम्हा सर्वांचे मी धन्यवाद करत आजचा वेनसडे चार्ट या ठिकाणी कंप्लीट डिक्लेअर करतो. आपण परत भेटणार एप्रिल महिन्याच्या दुसऱ्या बुधवारी. थँक्यू व्हेरी मच. गुड नाईट. शुभरात्री. थँक्यू.